ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। उपस्थित सर्व श्रद्धाळू भक्तांनो, इथे आज या रम्य सकाळी आपण सगळे इथे जमला आहात आणि सत्संगात आपण काही वेळ आपला देतो आहोत। ही परमभाग्याची गोष्ट आहे। मनुष्याचं आयुष्य हे मर्यादित असतं, त्याला काळाची मर्यादा आहे। आपण या देहामध्ये अनंत काळ राहू शकत नाही। पण या छोट्याशा आयुष्यामध्ये आपल्याकडून काही जर चांगलं घडू शकलं तर ती आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, परमभाग्याची गोष्ट आहे। कारण सत्कृत्य होणं, चांगले विचार मनात येणं, चांगलं ऐकायला मिळणं, चांगलं बोलायला मिळणं हे अनेक जन्मांच्या पुण्याईनी होतं। मग आपल्याला संत सांगतात की असं करा, असं करा, असं करा, असं करू नका। तुकारामांचा अभंग आहे ना, घेई घेई माझे वाचे, हे माझ्या वाचा म्हणजे वाणी, तू घे आणखी घे, काय गोड नाम विठोबाचे। आता वाणीचा उपयोग आपण खूप करतो, दिवसभर करतो, कधी कधी नको तितका करतो। आपल्याला मौन पाळता येत नाही, चूप राहता येत नाही। लहान मुलांचं ठीक आहे, लहान मुलं खूप बोलतात, त्यांचं वय कमी असतं। पण मोठी लोकंसुद्धा गरजेपेक्षा जास्ती बोलतात। आमच्याकडे मंदिरात, आम्ही मोठं मंदिर आहे, तुम्ही कधी तसं संभाजीनगर काही दूर नाही आहे, जवळच आहे। आम्ही 1 तासात पोचलो इथे सकाळी। तिथे मोठं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे, पूर्ण दगडाचं। या इकडल्या भागातलं फार छान मंदिर आहे। त्याचं नाव दिलं आहे आम्ही श्रीरामकृष्ण ध्यान मंदिर। तसं रामकृष्ण मंदिर आहे ते, पण त्यांना आम्ही नाव दिलं ध्यान मंदिर। ते लोकांनी यावं आणि शांतपणे बसावं, काही न बोलता। हे मागच्या बोला तिकडे पाठवा जरा, ते त्या कारणकडे पाठवा, इकडे मागून आवाज येतो आहे। आपल्या चित्ताला शांती नसते। आपलं चित्त जे आहे हे नेहमी अशांत असतं, उद्विग्न असतं, उदास असतं, त्याला आराम नसतो। आपण झोपतो, शरीराला आराम मिळतो, थोडाफार मनाला पण आराम मिळतो, पण चित्त शांत पाहिजे। शांत चित्त सुखी असतं, आनंदी असतं। तर आम्ही बसा तिथे चांगली शांत
असं शांत वातावरण तयार केलं आहे. खिडक्यांना दारांना जाळ्या लावल्या जे डासं त्रास देणार नाही, चावणार नाही. समोर काच लावलेला आहे, आवाज येणार नाही. खूप सुंदर मंदिर आहे. अगदी पहाटे 5 पासून तर रात्री 8:30पर्यंत मंदिर उघडं असतं. मध्ये 12 ते 4 बंद असतं. दिवसभर लोक येतात, शांतपणे बसतात. सगळ्याच प्रकारचे लोक असतात. आम्हाला माहिती नसतं कोण येतं आणि कोण जातं. अगदी टॉप ऑफिसरपासून तर अगदी लहान मुलापर्यंत सगळेच लोक येतात, शांत बसतात. पण काही लोकांची सवय नसते शांत बसण्याची. सगळे शांत बसले आहेत, 50 लोक शांत बसले आहेत. आतून बडबड करतात. सगळ्यांना त्रास होतो. देवाने आपल्याला वाणी दिली आहे. वाणी म्हणजे ती देवी शारदेची, सरस्वतीची जागा आहे, तिचं आसन आहे. जिभेचा उपयोग, वाणीचा उपयोग हा देवाचं नाव घेण्यासाठी करायचा असतो, जप करण्यासाठी करायचा असतो. यज्ञानाम जपयज्ञोस्मी भगवद्गीता म्हणते. सर्व यज्ञांमध्ये समर्पण वृत्तीने काम केलेलं त्याला यज्ञ म्हणतात. त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे जपयज्ञ. देवाचं नाव घ्या. नेहमी तर काही घेता येत नाही, पण जेव्हा शक्य असेल तेव्हा घ्या. आसनावर बसाय का आणि घ्या. देवाचं नाव घेतलं की देवाचं दर्शन होतं, असं योगसूत्र म्हणतं. इष्टदेवतेचं दर्शन होतं. देवाचं नाव सतत घ्या. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. ते देवाचं नाव फार गोड आहे. म्हणजे मनाला बांधून ठेवणार आहे, मनाला रमविणार आहे. जी गोष्ट रमविते तिथे आपण अटकतो. हा आपला मनाचा स्वभाव आहे. पण तुम्ही जिथे तिला रमवाल तिथे अटकेल. पण चांगल्या गोष्टीत रमवा, त्याला उत्तम गोष्टीत रमवा. उत्तम गोष्टीमध्ये मनाला रमवायला पाहिजे. ते नाही केलं ना तर ते त्याच्या विरुद्ध गोष्टीमध्ये रमेल. ते कुठंतरी रमेल मन. जसं लहान मुलं असतात त्यांना कुठंतरी रमवतो आपण, जेणेकरून त्यांचा जो उपद्रव असतो तो कमी होईल. आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पोरं गोंधळ करतात, त्यांना काही अभ्यास नाही आहे, शाळा नाही आहे. तसंच आपल्या मनाला, वाणीला रमवलं पाहिजे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कानाला पण काम दिलं आहे. तुम्ही बसले आता एखादं श्रवण करतात. माझ्या विठोबाचे गुण, त्याला सत्संग म्हणतात. सत म्हणजे जे नित्य असतं, शाश्वत असतं, सनातन असतं, त्याला सत म्हणतात. ते नेहमीच असतं, कधी असतं कधी नसतं असं नसतं, त्याला म्हणतात सत. त्याच्यावर काळाचा परिणाम होत नाही, आपल्यावर होतो. आपल्याला जन्म आहे आणि आपल्याला शेवट पण आहे. पण सताला जन्म पण नसतो, प्रारंभ पण नसतो आणि शेवट पण नसतो. म्हणून गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, कृष्ण, मी अज आहे. अज म्हणजे मला जन्म नाही आहे. मग स्वतः मला बोलता येतं आणि मला जन्म नाही असं कसं म्हणणार? मी बोलतोय म्हणजे मला जन्म आहे म्हणून मी बोलतोय. तुम्ही जन्मले म्हणून तुम्ही ऐकता आहात. भगवंत म्हणते मला जन्म नाही आहे. अजो पिसन. मग अज नाही आहे, बरं तर शेवट तरी आहे का? नाही आहे, मला शेवट पण नाही आहे. अव्यय आत्मा, अविनाशी आहे मी, मला विनाश नाही आहे, नाश नाही आहे. भगवत तत्वाला प्रारंभ नाही आणि शेवट नाही आहे. ते अज अविनाशी आहे. मग ते ब्रह्मरूपात असो, निर्गुण निराकार रूपात असो, की ते सगुण साकार अवतार रूपात असो,
त्याला प्रारंभ नाही आहे, शेवट नाही आहे. ज्याला प्रारंभ असतो त्याला शेवट असतो. अशा भगवंताचं तुम्ही नाव घ्या, अशा भगवंताचं तुम्ही गुण ऐका. तुम्हालाही प्रारंभ नाही, तुम्हालाही शेवट नाही. तुम्ही पण प्रारंभरहित आणि अंतरहित व्हाल. मना तेथे धाव घेई, राही विठोबाचे पायी. मनाचा स्वभाव आहे चंचलता. लहान मुलं चंचल असतात असं नाही. अर्जुन म्हणतो गीतेमध्ये, चंचलमी मन कृष्ण प्रमाथीनी बलभद्रम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. भगवंता, मन फार चंचल आहे. भगवद्गीतेचा श्लोक आहे 6वा अध्याय, ध्यान योग. चंचल मी मन कृष्ण. कृष्ण आहे, मन फार चंचल आहे. याचं चंचल आहे, त्याचं चंचल नाही, सगळ्यांचं चंचल आहे. चंचल नाही, प्रमाथीनी. तुम्हाला अगदी त्रासून सोडतं ते. दृढभाव आहे, अत्यंत निगरगट्ट आहे, जुमानत नाही, ऐकत नाही. आणि तू म्हणतो की त्या मनाला थोडंसं आवर. अहम निग्रहम म्हणणे, तस्य अहम निग्रहम म्हणणे. मला वाटतं हे शक्य नाही आहे. अर्जुन म्हणतोय बरं. अर्जुन हा जितेंद्रिय आहे, फार महान आहे व्यक्ती आहे. महात्मा म्हटलं आहे भगवद्गीतेमध्ये. फार कठीण आहे. वायोरिव सुदुष्करम. तुम्ही वायूला जसं त्याला कंट्रोल करू शकत नाही, वादळाला काय कंट्रोल करणार आहे की नाही, तसं या मनाला काही कंट्रोल नाही करता येत. त्याला त्याच्यावर ताबा नाही मिळवता येत आपल्याला. असं कोण म्हणतो आहे? अर्जुनाला म्हणतो आहे, आणि तो भगवंताला म्हणतो आहे. मग अशा मनाला जर तुम्ही कुठेतरी गुंतवलं, राही विठोबाचे पायी. देवाच्या पायाजवळ त्याला ठेवा, त्याला तिथं बांधून ठेवा. श्रीरामकृष्ण म्हणतात की आपल्याला किती हात आहे? 2 हात आहे. देवाला किती पाय आहे? 2 पाय आहेत. आपल्याला काय करायला पाहिजे? दोन्ही हाताने दोन्ही पाय धरायला पाहिजे देवाचे. पण आपल्याला माहिती आहे की ते आपल्या बसकी बात नाही आहे. आपल्याला आपली कामं आहेत, आपल्याला उदरनिर्वाह करायचा आहे, पोट भरायचं आहे. मग आपण दोन्ही हाताने देवाचे दोन्ही पाय कसे धरणार? कोणी धरत नाही, काय संत धरतात. त्यांना जमतं ते, म्हणून ते संत असतात, अवतार पुरुष असतात. ते सतत देवाच्या चरणी लीन होऊ शकतात, मनाला लावू शकतात. अहर्निशम ब्रह्मणी ये रमंतः कौपीनवंत खलु भाग्यवंत. शंकराचार्य म्हणतात, भगवान शंकराचार्य, आदिशंकराचार्य. किती भाग्यवान असतील ते लोक. खरोखर तेच भाग्यवान आहेत. अहर्निशम ब्रह्मणी ये रमंतः. अह म्हणजे दिवस, निशा म्हणजे रात्र. जे रात्रंदिवस ब्रह्मामध्ये रमतात, मग्न होतात, चित्ताला तिथे लावू शकतात रात्रंदिवस 24 तास. खरोखर तेच भाग्यवान आहेत. पण कुठे आपलं कुठं भाग्य आहे तेवढा? पण म्हणून काय झालं? आपल्याला काही भाग्यच नाही काय? आपण भाग्यही नव्हत काय? तसं नाही आहे. तेवढं भाग्य नसेल, नामदेव महाराजांना विठोबाचं दर्शन व्हायचं, तुकाराम महाराजांना व्हायचं, ज्ञानेश्वर महाराजांना व्हायचं, सगळ्यांना व्हायचं. रामदास स्वामी गेले होते तिथे, विठोबा दिसले त्यांना. दर्शन, तुझं ते धनुष्यबाण कुठे आहे, तुझी सीता कुठे आहे असं म्हटलं. त्यांना ते विठ्ठलावर दर्शन झालं. शेवटी त्यांना विठोबामध्ये रामाचं दर्शन झालं. ते भाग्यवान लोक होते, तपस्वी लोक होते. साधना त्यांनी केली, आपला जन्म त्यांनी
की नाही, जे करायचं तेच केलं. साधारण लोक जे करायला नाही पाहिजे तेच करत नाही, जे करायला पाहिजे ते करत नाही, जे नाही करायला पाहिजे ते भरपूर करतात. म्हणून मनाला पण तिथे गुंतवून ठेवलं. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. तू धावत जा आणि तिथे थांब, तिथे तू सुरक्षित आहेस. आईच्या मांडीवर जेव्हा बाळ असतं छोटंसं, ते सगळ्यात आनंदी असतं. जगामध्ये उत्तम आनंद आहे तो. तो निश्चिंत आहे, भीती नाही, एकदम ती परम आनंदाची अवस्था आहे. तसं देवाच्या पायाजवळ जर तुम्ही राहिलेत की नाही, मग काय आहे, तुम्ही निर्भय आहात. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाची चरणी, हेची करी तसे विनवणी भवबंधनी सोडवावे. लोटांगण म्हणजे दंडवत नव्हे, लोटांगण म्हणजे नमन नव्हे, प्रणाम नव्हे, नमस्कार नव्हे, ते तर आहेच त्याच्यामध्ये. नाही, लोटांगण म्हणजे लोटपोट हिंदीमध्ये म्हणतात, किंवा गडबडा लोळणे. त्यात काही नियम नाही आहे, शिस्त नाही आहे. दंडवतमध्ये शिस्त आहे. साष्टांग 8 अंग आपले जमिनीला लागतात. इथे तसं काही नाही आहे. इथे जसं लहान मुलं असतं ना, त्याला काही पटलं नाही, आवडलं नाही, तर तो असं गडबडाला जमिनीला लोळतो. लोटांगणी देवापुढे, देवाला कळलं पाहिजे की नाही, तुम्ही त्याच्यावर गडबडा लोळायला तयार आहात. लहान मुलाला काही लाज वगैरे नसते, संकोच नसतो, त्याला अहंकार नसतो. मोठ्या लोकांमध्ये असतो. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपला अहंकार पण वाढतो. आपलं सुख वाढत नाही, आपली एकाग्रता वाढत नाही, मनाची स्थिरता नाही वाढत. वय वाढलं की कमी कमी होते. लहानपणी आपण खूप सुखी आनंदी असतो. मग ते वय वाढलं तसं ते वाढायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट वाढते ना, आपली उंची वाढते की आपलं वजन वाढते. मग आपलं मनाचा आनंद वाढायला पाहिजे, सुखी व्हायला पाहिजे, मन आणखी सुखी व्हायला पाहिजे. तसं होत नाही, जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही. कारण आपल्याला कोणी ते सांगत नाही. घरी सांगत नाही, शाळेत सांगत नाही, समाज सांगत नाही, नातेवाईक सांगत नाही, आईवडील सांगत नाही. मग कोण सांगतात? फक्त संत सांगतात. ते आपल्या आईवडिलांसारखे असतात. त्यांच्यापेक्षा श्रुती म्हणते की हजारो आईवडील जेवढं तुमचं भलं करणार नाही तेवढे श्रुती करते, शास्त्र करते, संतवाणी करते. आपले आईवडील फक्त आपल्या काय तुम्ही सगळे आईवडीलच आहात इथे बसलेले आहेत. मुलांकडे तुम्ही काय अपेक्षा करता, मुलींकडे तुम्ही काय अपेक्षा करता, तेवढं घडतं. जे घडायला पाहिजे ते घडतं, पण तेवढं पुरेसं नाही आहे. त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे, भरपूर काहीतरी करायचं राहिलं आहे. हे कोण करतं? हे संत करतात. आज तुम्ही इथे बसले आहात, मुद्दामून वेळ काढून आले, 5-10 किलोमीटर तुम्ही प्रवास करून इथं आले. कशासाठी? की काहीतरी जे आपण कधी ज्याचा आपला संबंध येत नाही, कानावर येत नाही, पण बोलत नाही, आपलं मन कुठेतरी इतर अनेक ठिकाणी आपण लावतो. आणि ते जर योग्य असेल तर त्याचा योग्य परिणाम व्हायला पाहिजे. नाही, कोणती गोष्ट आपण योग्य पद्धतीने केली की त्याचा परिणाम असायलाच पाहिजे. असं होतं, तसं होत नाही म्हणजे त्याचं कारण क्रिया बरोबर नाही आहे. क्रिया जर बरोबर असेल तर त्याचा परिणाम पण बरोबर असतो. जसं आता हा आजचा कार्यक्रम आहे, आता करायला बराच विचार करावा लागतो, प्लॅनिंग करावं लागतं, परिश्रम करावे लागतात, खर्च असतो.
की नाही, सगळी जुळवाजुळव करावी लागते. आता हा कार्यक्रम 2 महिन्यापासून माझ्याशी संपर्कात आहे अजय कुलकर्णी. करायचं आता त्याचं जोडून आलं. सगळ्या गोष्टींचा विचार व्यवस्थित झाला, व्यवस्थित प्लॅनिंग झालं तर मग ते काम व्यवस्थित होतं, पूर्णत्वासला जातं. तसंच आपल्या जीवनाविषयी आहे. जर आपल्याला काय करायचं आहे ते नक्की माहीत असेल, कसं करायचं नक्की माहीत असेल आणि त्याचं योग्य असेल तर मग त्याचा परिणाम योग्य होईलच. होत नाही तसं. आपला अनुभव मात्र वेगळाच आहे. मस्त आपण अगदी आनंदी सुखी व्हायला पाहिजे होतं की नाही. आपल्या जीवनामध्ये आनंद भरपूर व्हायला पाहिजे होता. आनंदे भरीन तिन्ही लोक अशी प्रतिज्ञा संत करतात. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ते आनंद वाटायला तयार आहेत, अमाप आनंद वाटायला तयार आहे, पण घ्यायला कोणी आहे? देणारे अनंत असताय, घेणाऱ्या 2च हात आहे. देणारा अनंत असताना देतो, घेणारा फक्त 2 हाताने घेऊ. किती घ्याल तुम्ही? देव कृपा करायला तयार आहे. अनंत असते कमलावर आणे. कमलावर म्हणजे लक्ष्मीपती नारायण. तो आपल्याला अनंत असताना द्यायला तयार आहे. घेता किती घेशील 2 कराने. तुमच्या 2 हाताने तुम्ही किती घेणार? आपल्याला देव भरपूर देतोय, आपली घेण्याची क्षमता नाही आहे किंवा तिकडे आपला कल नाही, मनाचा कल नाही आहे. म्हणून मग असं काहीतरी विशेष करतो आपण की जेणेकरून कुठेतरी जागृती व्हावी, एक संस्कार निर्माण व्हावा. त्यासाठी देवाची सेवा पाहिजे असते, पूर्व जन्मांचं पुण्य पाहिजे असतं. जनानाम पुण्यकर्मणाम भगवद्गीता म्हणते. बहुत सुकृतांची जोडी. सुकृत म्हणजे सत्कृत्य, म्हणजे पुण्यकर्म. म्हणून विठ्ठली आवडी. देवाविषयी प्रीती केव्हा निर्माण होईल? सगळ्यांच्याच मनात देवाविषयी प्रीती का होत नाही? बहुतेकांच्या मनात का होत नाही? आणि आजकाल ते प्रमाण जास्ती होत आहे. याचं कारण काय? याचं कारण सुकृत नाही आहे, चांगलं काम नाही आहे, पुण्य नाही आहे, दुष्कृत आहे. विनाशायच दुष्कृताम. भगवंत म्हणतात 4थ्या अध्यायामध्ये, दुष्कृत करणाऱ्यांना नाश नाही, विनाश. ठेवूच नका त्यांना शिल्लक. कौरव शिल्लक राहण्याच्या लायकीचे नाही आहेत, त्यांना मारून टाका. कोण राहिले पाहिजे? रक्षण कोणाचं झालं पाहिजे? परित्राण कोणाचं झालं पाहिजे? त्राण म्हणजे रक्षण, परी म्हणजे सगळ्या बाजूंनी. परित्राण कोणाचं झालं पाहिजे? साधूनाम. परित्राणाय साधूनाम. चांगल्या लोकांचं रक्षण झालं पाहिजे. भगवंताचा अवतार त्यासाठी असतो. परित्राणाय साधूनाम. जगात चांगले लोक राहिले पाहिजे, त्यांची संख्या वाढली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ग्रेट मेन आर बिकमिंग फ्युअर अँड फ्युअर. चांगले लोक कमी होतात आहे, चांगल्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. मग सगळीकडे आनंद होईल आहे. जिथे जिथे चांगले लोक जातात तिथे आनंद असतो, जिथे दुष्ट लोक असतात तिथे दुःख असतं. जेव्हा पांडव वनवासात जावं लागलं, त्यांना द्यूत हारलेत आणि सगळंच गमावलं त्यांनी. पांडव सम्राट चक्रवर्ती होते भारताचे, ते बाकी सगळे मांडलिक होते. त्यांना सगळं सोडून त्यांचा अपमान झाला, पत्नीचा अपमान झाला, द्रौपदीचा अपमान झाला, सगळं जाऊन ते सगळं द्यूत पर्व अनुद्यूत सगळे दोन्ही द्यूत हारलेत ते. आणि त्यांनी मग जावं लागलं जंगलामध्ये, द्रौपदीला जावं लागलं. आणि त्यांच्यावर सगळे नगरवासी पण गेले, त्यांच्यावर साधू गेले, ऋषी गेले, सगळेच गेले. अरे आम्हालाच खायचं काही नाही, तुम्हाला कोण खाऊ घालणार?
हां, आम्ही जंगलात जातो आहे, आम्हाला कुठे काही खाण्याची कुठे मिळेल जेवण, कुठे राहणं होईल काहीच माहीत नाही आहे. वनात काय काहीच काही नाही आहे. इथं तुम्ही मांडव तरी टाकला आहे कमीत कमी, थोडी तरी सावली आहे. याच्यासाठी तुम्हाला 8-10 दिवस तुम्हाला सगळी प्लॅनिंग करावं लागलं. आता जंगलात तुम्ही काय प्लॅनिंग करणार. पण ते गेला, अरे आमच्याकडे कशाला येतात, तेव्हा नाही नाही तुम्ही जाताय तिथे आम्ही हो. सज्जनांबरोबर लोक जातात. राम जेव्हा वनवासात झाला गेला तेव्हा रामाबरोबर सगळी प्रजा जायला लागली तिथे, सगळेजण जायला लागले. आणि जिथे सज्जन आहे तिथे आनंद आहे, सुख आहे की नाही, सुगंध आहे की नाही. वर्षात सकळ मंगळी, फार सुंदर आहे. समर्थाने आपल्या माऊलींनी म्हटलं आहे, वर्षात सकळ मंगळी. पावसामध्ये काय होतं, पाण्याचा वर्षाव होतो, धो धो पाऊस पडतो. गेल्यावेळी कार्यक्रम झाला त्यावेळी पावसाळी दिवस होते की नाही, थोडं पावसाळी वातावरण होतं. आम्ही गेल्यानंतर मग पडला पाऊस, बराच पाऊस पडला. कशाचा पाऊस पडायला पाहिजे, ईश्वरनिष्ठांचा पाऊस पडायला पाहिजे. ज्यांची निष्ठा, समर्पण, एकतानता, जिथे जोडले म्हणजे जोडल्याच गेलेले आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात, भारता विसरू नकोस, तुझ्या स्त्रियांचे आदर्श आहे सीता, सावित्री, दमयंती. हे सीता, सावित्री, दमयंती काय प्रकार आहे. भारताच्या स्त्रियांचे आदर्श कसे काय आहेत ते मी विचार केला. त्या तिघांचं नाव स्वामी विवेकानंदांनी का घेतलं. भारता विसरू नकोस, तुझ्या स्त्रियांचे आदर्श आहेत सीता, सावित्री, दमयंती. मग लक्षात आलं तिन्ही महाभारतातच आहेत. तिन्ही निष्ठावान स्त्री आहेत. त्यांची चरित्र तुम्हाला माहिती आहेत. सीतेचं चरित्र आहे महाभारतामध्ये, दमयंतीचं पण आहे, नल दमयंती, सीताराम आणि सावित्री आणि सत्यवान यांचे पण आहे. ते निष्ठावान असते. निष्ठा, इंटिग्रिटी फार महत्त्वाची आहे. वडिलांप्रती निष्ठा जशी रामाची होती, आईप्रती निष्ठा, पत्नीप्रती निष्ठा, पतीप्रती निष्ठा, समाजाप्रती निष्ठा, देशाप्रती निष्ठा. देश तुमचा आहे, राष्ट्र तुमचं आहे. माय इंडिया स्वामी विवेकानंद म्हणायचे नाही, माझा भारत. ही निष्ठा फार महत्त्वाची आहे. जिथे निष्ठा असेल तिथे टिकतं, नसेल तिथे संपतं. ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. ईश्वर, तुम्ही सगळे ईश्वरनिष्ठा. हा भारतीय, हा हिंदू, हा सनातनी, वैदिक, हा ईश्वरनिष्ठा आहे. इतर ठिकाणी तो सगळ्या गोष्टी करतो पण शेवटी ईश्वरापाशीच येतो. तो थोडा दूर जातो तरी पण तो ईश्वराला विसरत नाही. कुठंतरी त्याच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये ईश्वर तिथे बसलेला आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. अर्जुना, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो ईश्वर असलेला आहे. आपल्या हिंदूंच्या मनामध्ये कुठेतरी बसलेला आहे तो. त्यांनी जागा आहे, त्याची सिंहासन आहे आणि तो सतत आपल्याला बोलत असतो, त्याची आठवण करून देत असतो, मी आहे तिथे. आपण विसरलो देवाला तरी देव आपल्याला विसरत नाही. ते ऋषीमुनींचं पुण्य आहे, त्यांची तपस्या आहे, त्यांचं कर्तृत्व आहे. त्यांच्यामुळे आज आपण आहोत. जसं रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन, काहीच नव्हतं खायला. नाही, तांदूळ आहे तर मीठ नाही आहे, भात आहे तर मीठ नाही, अशी परिस्थिती. अंगावर कपडे नाही आहे. ते सगळे तरुण मुलं आहेत, 20-22 वर्षांचे, शाळेत शिकणारे, कॉलेजमध्ये शिकणारे. एक मठ स्थापन केला, भुताटकीचं घर, भाडं कमी आहे म्हणून भुताटकीचं घर घेतलं. पडायला आलेलं, काहीच नाही आहे, आधार नाही काही. माताजी स्वामी विवेकानंदांच्या गुरुपत्नी
त्या तीर्थयात्रेला गेल्या होत्या. त्यांनी गयेला बघितलं की काय सगळे साधू राहतात आणि त्यांना सगळ्या सोयी आहे, राहण्याच्या सोयी आहे, खाण्याच्या सोयी आहे, सगळ्या सोयी आहे. ना आमच्या ह्या मुलांना खायलाही नाही आहे, अंगावर कपडे नाही. कोणाला बाहेर जायचं असलं तर एक कपडा असायचा खुंटीवर, तो घालायचा आणि बाहेर जायचा अंगावर. मग कारण कमी कपड्याने तुम्ही बाहेर कसे जाणार. माताजींनी प्रार्थना केली, डोळ्यात पाणी आणून, तुमच्या नावावर सगळे घराबाहेर पडलेत हे लोक, यांची अशी दैन्यवाणी परिस्थिती आहे. ती प्रार्थना म्हणून आज सगळं ठीक आहे. आज मी इथे आलो, हे काहीतरी काही खाऊ घालणार आहेत वाटते कार्यक्रम, तुम्हालाही खाऊ घालतील प्रसाद म्हणून, आहे की नाही. ही सगळी पुण्यही असते लोकांची, आहे की नाही. हे महापुरुषांची पुण्यही असते. अनवरत भूतळी भेटतू भूता, असे चांगले लोक ज्यांची निष्ठा ईश्वरांप्रती आहे की नाही. उपनिषदामध्ये आहे, केन उपनिषद नाही, प्रश्न उपनिषद, की महाशाला म्हणजे महाग्रस्त होते ते, म्हणजे साधेसुधे नव्हते, प्रसिद्ध या अर्थाने, लौकिक वाहन अर्थाने. त्यांची निष्ठा कुठे होती, ब्रह्मनिष्ठा. हा ब्रह्मामध्ये निष्ठा आहे. ब्रह्मान्वेषणमानः, ब्रह्माचा शोध घेतात आहे ते. अन्वेषण म्हणजे शोध घेणं, ब्रह्माचा शोध घेतात आहे. ब्रह्मज्ञानपरायणः, त्यांना ब्रह्मज्ञान पाहिजे आणि त्याच्यात त्यांनी वाहून घेतलं आहे, स्वतःला समर्पित केलेलं आहे. असे लोक आहेत आपल्याकडे. अनवरत भूतळी सदोदित आम्हाला अनवरत म्हणजे नेहमी नेहमी निरंतर सदोदित त्यांची भेट आमच्याशी हो. भेटतू भूता, की भाग्याची गोष्ट आहे हो. तुम्ही आज इथे आले, आम्ही तुमचं दर्शन करतो आहोत, माझ्या दृष्टीने खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण काय, असे चांगल्या लोकांचं दर्शन मिळणं, भक्तांचं दर्शन मिळणं, जे देवावर प्रेम करतात, देवाला चाहतात, ज्यांची निष्ठा देवापाशी आहे, देवाच्या चरणापाशी आहे, अशा लोकांना बघायला मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यासाठी व्यवस्था करणं, असा प्रसंग घडवणं, तीसुद्धा भाग्याची गोष्ट आहे. असुद्धा करायला मिळणं सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. पुण्याचं काम आहे, हे देवाचं काम आहे, सगळं देवाचं काम आहे. धर्म अर्थ काम मोक्ष सगळे देवाचीच कामं आहेत. पण त्यातसुद्धा तरतम असतं की नाही. सगळे देव आहे, त्यालाच ब्रह्मदर्शन म्हणतात. पण मंदिरात जाऊन देवाचं दर्शन करणं ते फार मोठं काम आहे पुण्याचं. इथे तुम्ही दर्शन करता ते फार मोठं पुण्याचं काम आहे. देवाचं नाव घेणं ही साधी गोष्ट नाही आहे. देवाचा प्रसाद घेणं, चरणामृत घेणं साधी गोष्ट नाही आहे. महापुण्याची काम आहे ते करायला पाहिजे. लोक काय उगाच लंब्या लंब्या रांगा लावतात. आता तुम्ही कुठेही तीर्थस्थानी जा, आम्ही कालचीच ऐकलं, पंढरपूरला जाम गर्दी आहे, कृष्णेश्वरला जाम गर्दी आहे, सगळीकडे गर्दीच गर्दी आहे. आता सुट्टीचे दिवस आहेत, लोकांना तासन तास उभं राहावं लागतं दर्शनासाठी. तुळजापूरला भयंकर गर्दी आहे. कशाला जातात लोक एवढा वेळ काढून? त्रास होतो ना. पण तो त्रास नव्हे, तो त्रास नव्हे. कारण काय, त्रास म्हणजे काहीच नाही. आपण एरवी किती त्रास घेतो, किती प्रकारचे त्रास घेतो आणि खरा त्रास तो असतो. पण देवासाठी काय केलं ना, काही त्रास नाही तो. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या त्रुटी की नाही. देवाचं सख्यत्व जर साधत असेल तर किती सोडावं लागलं तर काही हरकत नाही आहे. प्राण शेवटी तोही त्यागावा की नाही. प्राणदान जरी करावं लागलं तरी ते पण क्षुल्लक आहे, फार मोठी गोष्ट नाही आहे की नाही. कारण देवाचं सख्यत्व आहे ते. म्हणून देवाची सेवा घालायला पाहिजे की नाही. आपल्या ह्या छोट्याशा आयुष्यामध्ये ते लाईफ इज शॉर्ट, स्वामीजी म्हणतात, विवेकानंद. हे जीवन फार छोटं आहे, अल्पजीवन आहे.
माणूस हा अल्पायुषी आहे, त्याचं आयुष्य कमी आहे. यात तुम्ही काय काय करणार, किती किती करणार. मग तुम्हाला थोडं सिलेक्टिव्ह व्हावं लागेल. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुम्ही काय मिळवू शकता, आपण त्यालाच मॅनेजमेंट म्हणतात. तुम्हाला त्याची योजना करावी लागेल. लाईफ इज शॉर्ट, द व्हॅनिटीज ऑफ द वर्ल्ड आर ट्रान्झिएंट. आणि याच्यामध्ये आपला दंभ, ढोंग, अहंकार ह्या गोष्टी आता आहेच, पुन्हा त्यांचे सामना द्यावाच लागतो आपल्याला. ह्या सगळ्यातून आपल्याला आपल्या हातात किती पडणार. भवबंधनी सोडवावे, हेची करीत असे विनवणी. देवा, शेवटी तुझी प्रार्थना करतो, काही जमत नाही आम्हाला, काही जमत नाही आहे. मग जे जमतं ते करा. नाही, आम्हाला काहीच जमत नाही असं म्हणणं बरोबर नाही आहे. ते चूक आहे. ते असं म्हणू नका की आम्हाला काहीच जमत नाही आहे. असे म्हणू नका की आम्हाला वेळ कुठे आहे. असे म्हणू का आमच्याकडे संसाधन कुठे आहेत. नाही, चूक आहे. तुमच्याकडे भरपूर आहे, देवाने खूप दिलेलं आहे. अनंत असते असं म्हटलं ना, अनंत असते कमलावराने. देवाने तुम्हाला दोन्ही हाताने भरपूर दिलेलं आहे, आणि ते देवाने दिलेलं आहे बाबांनो. मग देवासाठी वापरा ना ते. तुम्ही दोन्ही हात आहे तुमच्याकडे, त्या दोन्ही हातांचा वापर करा. सेवा करा देवाची. त्याला गीतेमध्ये अर्चना म्हटलं आहे, तमभ्यर्च. तुम्हाला यश पाहिजे ना. कोणाला नको असते यश. सगळ्यांना यश पाहिजे. सक्सेस इज लाईक सक्सेस, इज नथिंग लाईक सक्सेस. यश म्हणजे यशच असतं प्रत्येकाला. मुलगा जातो, परीक्षा देतो, आणि त्याला चांगला रिझल्ट पाहिजे असतो. त्यांनी नीट पेपर सोडवला असेल नसेल, पण त्याला यश मात्र सोलवी पाहिजे असतं, पूर्ण पाहिजे असतं. मग यश पाहिजे असेल तर तुम्हाला मिळेल ते. गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये तो संन्यास योग आहे. 25 श्लोक आहे बहुतेक तो. यश मिळतं, तुम्हाला मिळतं. लभनते, लभ क्रियापद आहे तिथे. लभ म्हणजे मिळणं, निश्चितपणे मिळणं. नाही मिळतं, मिळू शकतं, नाही मिळू शकत, शक्यता आहे असं नाही. मिळतं त्याला लभ क्रियापद म्हणतात. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषयः. तुम्ही कसं व्हावं हे तुम्हाला जे जसे झाले ते सांगते, लक्षात घ्या. म्हणून शाळेत शिकवत नाही आपल्याला, घरी सांगत नाही, कारण तसं नसतं ते, म्हणून सांगत नाही. त्यांना जे आहे माहीत आहे तेच तुम्हाला सांगतील, आणि तो त्यांचा विषय नाही आहे. ते म्हणतात आम्हाला जेवढ्या माहीत तेच माहीत नाही. शंकराचार्य 8 वर्षांचे होते. केरळामध्ये कारेड नावाचं गाव आहे. 8 वर्षांचा मुलगा, त्याला काय अक्कल असते, पण त्याला संपूर्ण वेदवित पाठ सगळं लायब्ररी त्यांनी पण टाकलं. काय अद्भुत प्रतिभा, मेधा. झाल्यानंतर त्यांना जे शिकवणारे होते म्हणे, अरे बाबा तू इतका विद्वान आहेस, इतका हुशार मुलगा आहेस, की जे काही मला सगळं तुला शिकवलं, आता शिकायचं काही राहिलेलं नाही. 8 वर्षांच्या मुलाला त्याचे गुरु सांगतात, तुला शिकवण्यासारखं माझ्याकडे काही राहिलेलं नाही आहे. असं कसं? ज्ञान तर अनंत आहे, आणि मला तुम्ही म्हणता शिकवायचं लागले. नाही रे बाबा, मला सगळं जेवढं काय माहीत आहे तुला सगळं शिकवलं मी. ते म्हणजे ते कोपऱ्यातली पुस्तकं आहेत ना, बांधून ठेवले आहेत, ते मला तुम्ही शिकवले नाही आहे. म्हणजे हे वेद शिकत असताना म्हणजे तुम्हाला कित्येक जन्म लागू शकणार तरी तुम्हाला काहीच येणार नाही. इतकं प्रचंड ज्ञान भांडार आहे ते. 8 वर्षांचा मुलगा म्हणतो, आणि त्याचे गुरु सांगतो काही राहिलंच नाही शिकवा, सगळं शिकवून टाकलं आहे. उगत काय शंकराचार्य म्हणजे अद्भुत व्यक्ती आहे, एवढा महान व्यक्ती आहे. तेव्हा त्या कोपऱ्यात जे आहे ना, ते तुम्ही कपड्यात बांधून ठेवले, ते मला तुम्ही शिकवलं नाही अजून. अच्छा, तुझं लक्ष तिकडे आहे. म्हणजे त्याला जे शिकतोय नाही शिकलेलं नाही तिकडे लक्ष द्यायचं, मला अजूनही शिकायचं बाकी आहे. अच्छा, ते म्हणतो आहेस ते मी नाही तुला शिकवणार. हां, तुम्ही काय शिकवणार नाही मला, काही अडचण काय आहे.
माझ्याकडनं अडचण आहे? नाही, तुझ्याकडनं काही अडचण नाही आहे, तू शिकू शकतोस, मला माहिती आहे, पण मी नाही शिकवू शकणार तुला. म्हणजे काय? मी शिकवू शकणार नाही, तू शिकू शकतोस म्हणजे काय? म्हणजे हे बघा, ते आहे उपनिषद, ब्रह्मज्ञान. ते मी जर शिकवलं तर माझं आयुष्य त्याच्यामध्ये येईल आहे. म्हणून तुला काही मी शिकवू शकणार नाही. मग मी काय करू? मला शिकायचं आहे ते. मी इथे नाही शिकताना तुला, तू गुरुच्या शोधात जावं लागेल. म्हणून शंकराचार्य तिथून निघाले. कुठे काळी त्या काळामध्ये रस्ते नाही, सगळे वन, जंगल, अरण्य. तिथे ओंकारेश्वरला आले. खांडव्याजवळ आहे ना ओंकारेश्वर, तिथे गुफा आहे तिथे गुरुजी गोविंद भगवत्पादांची. तिथे आले. एक छोटा 8 वर्षांचा मुलगा चालत चालत, त्या काळामध्ये बरंच मोठं चरित्र आहे, फार सुंदर आहे, ते आपण नाही करू शकणार. त्यांना संन्यास घ्यायचा होता, घेता येत नव्हता. वडील नाही आहे, आई परवानगी देत नाही. आणि मग कशी तरी काही घटना घडली, ते मगरीने पाय पकडला. मग ते मला आतुर संन्यास घेऊ दे. आतुर संन्यास म्हणजे तुम्ही नमके मरणारच आता, मग संन्यास येऊन मरा, मी तुमचा परलोक चांगला होईल सुद्धा येईल. त्याला आतुर संन्यास म्हणतात. आता काय दिसते की मगरीने पकडले, मरणार आता. मग ते म्हटलं ठीक आहे, आईने हो म्हटलं. मग ते मगरीने कसा तरी वाचला हा मुलगा. आता तू हो म्हटलं ना, आता मी आता घरी राहणार नाही, संन्यासी घरी राहत नाही, कारण मी संन्यास घेतला, मनाने संन्यास घेतला आहे, आता मला घरात राहता येणार नाही. अरे असं तसंच असतं ते सत्य. जे बोललं त्याप्रमाणे करायला पाहिजे. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. जे आपण बोलतो त्याप्रमाणे वागलं पाहिजे, वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. प्रयत्न करायला पाहिजे, जेवढं जमतं तेवढं जमतं, देवाची कृपा. मग ते तिकडे आले आणि त्यांनी गुरुचा शोध. 16व्या वर्षी त्यात सगळं लीन झालं सगळं. आज ते जगामधले अद्भुत चमत्कार, आश्चर्य समजलं जातं. 32 वर्षी त्यांना आणखी 16 वर्ष मिळाले, आयुष्य अधिक मिळालं. 32 वर्ष ते गेले, अद्भुत कार्य घेऊन गेले. विवेकानंद 40 वर्षे गेले, अद्भुत कार्य करून गेले. रामकृष्ण 50 वर्ष गेले, अद्भुत कार्य करून गेले. सत्कर्म करायला पाहिजे. आपल्या जीवनाची दिशा ही सत्कर्माकडे पाहिजे. विचारांची दिशा ही सच्चिंतन पाहिजे. तसं नाही केलं तर दुसरं उलटं करेल ते. तुम्ही योग्य नाही केलं तर अयोग्य होईल ते. म्हणून ते घडण्याच्या आधी योग्य करा. तेवढं बळ आपल्यामध्ये नाही आहे. मनुष्याच्या मनामध्ये शारीरिक बळ नाही आहे, मनामध्ये बळ नाही आहे, बुद्धीचं बळ नाही आहे, चारित्र्याचं बळ नाही आहे, आध्यात्मिक बळ नाही आहे. आहे तर फार अल्प आहे, थोडंसं आहे, कणभर आहे. मग काय करणार? काय मग ते जसं म्हटलं लोटांग, आणि त्याचा अर्थ असा आहे, तुकारामात म्हणतात ना, एवढे महान संत जगद्गुरू आहे ते म्हणतात ते त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. ते आमच्यासाठी आहे. देवाला शरण जा. लोटांगण म्हणजे गडबडा लोळणं. जसं लहान मुलं शरण जातो आईवडिलांना, त्याला काहीतरी पाहिजे असेल, मिळण्याची शक्यता नसते. आई ठरवते तुला नाही देणार मी ते, वडील तेव्हा नाहीच मिळणार तुला. मग तो काय करतो? गडबडा लोळतो, लोटांगण घालतो. त्याला लोटांगण म्हणतात. देवाला प्रसन्न करायचं असतं विविध प्रकारे. जसं लहान मुलं आईवडिलांना प्रसन्न करतात, विविध प्रकारे प्रसन्न करतात, नाचून गाऊन, की नाही, तसं देवाला विविध प्रकारे प्रसन्न करायचं असतं. आपल्या कर्माने, सत्कर्माने, सच्चिंतनाने. कारण देव हा सतरूप असतो. फक्त देवच सत आहे, कारण तो नित्य आहे, नेहमीच असतो. पण तो सत आहे. सत हे नेहमीच असतं. कधी असतं कधी नसतं असं नसतं, ते सदा तेच असतं. त्याला सत म्हणतात, कारण ते नित्य असतं म्हणून. मग जे नित्य असतं त्याला शरण जा, देवाला शरण जा. गीतेमध्ये हे सांगितलं सगळं. त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. तमेव म्हणजे त्यालाच फक्त शरणं गच्छ. गच्छ म्हणजे हा क्रियापद आहे, जा, गमगच्छ, की नाही, त्याला शरण जा. तमेव त्यालाच
मामेकम शरणम व्रज 66 अध्याय शेवटचा श्लोक, भगवद्गीता शेवटचा उपदेशाचा शेवटचा श्लोक. सर्व भावेन भारत, तुमच्यात खूप भाव आहेत, वेगवेगळे भाव आहेत. आणि भाव म्हणजे भावना, मराठीत आपण भावना म्हणतो, इमोशन्स आहे की नाही. शांत भाव आहे, सख्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे, मधुर भाव आहे की नाही. असे पंचभाव असतात. दास्य भाव आहे, रामाचा हनुमंता संबंध दास्य भावाचा संबंध होता. यशोदा कृष्णाचा वात्सल्य भाव होता. राधा कृष्ण किंवा रुक्मिणी कृष्णांचा मधुर भाव होता. ऋषींचा शांत भाव होता. अर्जुन आणि कृष्णाचा सख्य भाव होता. हे भाव आहेत. सर्व भावेन भारत, अर्जुना सर्व भावानेशी तू देवाला शरण जा. मग काय होईल आहे? आपण तो जगाला शरण गेलो आहोत, मग देवाला शरण जा. म्हणून मग म्हटलं की तुम्हाला 2 हात आहे, देवाला 2 पाय आहेत. म्हणजे आम्हाला शरण जायला वेळ नाही आहे. तुम्ही आता वेळ काढून आले, तुमचं कौतुक करायला पाहिजे की नाही. तुम्हाला प्रशंसा करायला पाहिजे. तुम्हाला कोणी पारितोषिक देणार नाही इथे, कोणी काय तशी व्यवस्था नाही ना. फक्त जेवण देतील तुम्हाला, प्रसाद जेवण देतील. बाई तो पदकं वगैरे काही मिळणार नाही ते की नाही. तरी पण आपण आलो इथे की नाही. तमेव शरणम गच्छ, देवाला सगळा आणि होता. वेळ नाही आहे. मनाचा कल तसा नाही आहे. ते संस्कार नाही आहेत, वेळ आहे. जिथे संस्कार असतो, जिथे मनाचा कल असतो, ते आपण करतो, आवर्जून करतो. सगळं विसरून जातो, त्याच्याकडे सगळं झोकून देतो, कारण ते आपल्या आवडीची गोष्ट आहे. मग हे देवाची आवडीची गोष्ट झाली पाहिजे. मग आपण सगळं सोडून, जसं संतांनी काय केलं, त्यांनी काही घरं बांधले, आपली इस्टेट केली पोराबाळांसाठी. काय केलं त्यांनी? काहीच नाही केलं. रामकृष्णांनी काहीच नाही केलं. आज त्यांच्या नावाने जगभर संस्था आहेत, जगभर त्यांची प्रॉपर्टी आहे. रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंदांनी स्वतःच्या नावावर नाही केलं, त्यांनी आपल्या गुरुच्या नावावर केलं. त्यांना माहिती आहे माझे गुरुच आहेत, ते जे काय ते गुरूंचं आहे. ते म्हणत तसं धुळीच्या एका कणापासून शेकडो विवेकानंद रामकृष्ण तयार करू शकतात. ते आध्यात्मिक बळ आहे की नाही. त्यांनी काय केलं, एका छोट्याशा खोलीमध्ये राहायचे. ते 10 बाय 15 खोली असेल, ती छोटीच खोली आहे, पण तिथे सगळं रामकृष्ण मिशन रचना झाली. तिथे युवक घडले, विवेकानंद वगैरे. त्यांनी आज सगळं जगभर सगळं त्यांचा पसारा झालेला आहे की नाही. कसं ते शक्य आहे की नाही. ते बळ आहे नाही. पण त्यांच्याकडे वेळ होता काय? होता की नाही. पण त्यांनी काय केलं? त्यांनी तेच केलं जे करायला पाहिजे माणसांनी की नाही. बघा, जो 25वा श्लोक म्हटला 5व्या अध्यायाचा, लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषया. काय करायला पाहिजे बघा नाही. दॅट सोसायटी इज द ग्रेटेस्ट वेर इन, स्वामींचं वाक्य आहे की नाही. हायेस्ट ट्रूथ बिकम प्रॅक्टिकल. जिथे सर्वोच्च सत्य जेव्हा व्यवहारी बनतात, तो समाज सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून भारत समाज हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. भारत देश हा सगळ्या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. आपला देश आहे म्हणून नाही फक्त. तर इथे हजारो वर्षांपासून ते सर्वोच्च सत्य आहे, ते जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि ती प्रक्रिया अजूनही थांबलेली नाही आहे. इतके आघात झाले, शतकानुशतके झालेले आघात, परकीयांच्या शेकडो स्वाऱ्या आणि चालीरीतींमध्ये जे झालेले शेकडो बदल, या सर्वांना पुरून उडणारा हाच भारत देश होय, असं स्वामीजी म्हणतात मद्रासमधल्या व्याख्यानामध्ये. केवढं पचवलं आपण, केवढे आघात झाले प्रचंड. तुम्हाला माहीतच नाही, माहीत करून घ्यायला पाहिजे. तरुणांना माहीत व्हायला पाहिजे. भारताने जे सोसलं आहे, जगातल्या कोणत्याही देशाने ते सोसलेलं नाही आहे. इतकं आघात सहन केलेले आहे. त्याला सर्व्हेलन्स म्हणतात इंग्लिशमध्ये. पुन्हा उठून उभे राहतो आहे आपण, आणि उठून नुसते उभे राहत नाही आहे. स्वामी म्हणतात आपलं हिंदू देशाला जगाला जिंकायचं आहे. म्हणजे काय? तलवारी नाही, आपल्या आध्यात्मिकतेने. काय सुंदर आहे. ते म्हणतात की युअर हिरोज मस्ट बी स्पिरिच्युअल. स्वामी सगळ्या तरुणांना सांगतात, सगळ्यांना सांगतात, तुमचे आदर्श हे आध्यात्मिक असायला हवे. संत महापुरुष अवतार पुरुष तुमचे आदर्श असायला हवे.
ते तुमचे हिरो असायला पाहिजे, नायक असायला हवे. स्पिरिच्युअलाइज द होल वर्ल्ड. स्वामी विवेकानंद, सगळं जगाला तुम्ही आध्यात्मिक करून टाका, मग माणसं सभ्य होतील. आज सभ्य लोकांची खूप वानवा आहे. सभ्य कोण असतात? फक्त संत सभ्य असतात. ते माणसं असतात. ते खरी माणसं ती आहेत. त्यांनी स्वतःला घडवलं आहे बघा. ऋषया अलबंते ऋषया क्षीण कल्मषा लबंते ब्रह्मनिर्वाणम ऋषया. ऋषींना काय मिळतं आहे? ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होते, म्हणजे सर्वोच्च पद. त्याच्या पलीकडे राहतच नाही काय मिळवायचं. लास्ट थिंग लबंते ब्रह्मनिर्वाणम. गीतेमध्ये आहे, दुसरा अध्यायात पण आहे शेवटी. ब्रह्मनिर्वाणम आपनोती असं शेवटी त्याला काय मिळतं? ब्रह्मनिर्वाणाचे शेवटला शब्द आहे तो. ब्रह्मनिर्वाणम म्हणजे तुम्ही ब्रह्मातूनच आलात आणि तुम्ही ब्रह्माला जाते. ब्रह्मातच आहात तुम्ही. तुम्ही ब्रह्मातूनच कुठून आला? तुम्ही आनंदातून आलेले आहात. आनंदादेव खलु इन्मानि जायन्ते आनंदादेव प्रविशन्ति. म्हणजे तुम्ही आनंदातूनच आले आहात, आनंदातच आत आहात आणि आनंदातच परत जाणार आहात. आनंद म्हणजे ब्रह्म. हा ब्रह्म आनंदरूप आहे, सुखरूप आहे, सच्चित सुखरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे तो. तिथेच आनंद आहे. आपल्याला आनंद मिळत नाही, आपण दूर आहोत म्हणून आनंद मिळत नाही आपल्याला. आपल्या आनंदामध्ये बरीच त्रुटी असते. याचं कारण आपण दूर गेलेलो आहोत. आपल्या मुळाच्या दूर गेलेलो आहोत आपण. मुळाला जे पाणी मिळतं टाकतो ते वरपर्यंत गेलं पाहिजे, शेवटच्या पानापर्यंत गेलं पाहिजे, शेवटच्या फुलापर्यंत, फळापर्यंत गेलं पाहिजे. मुळाला पाणी टाकलं की सगळं बसरतं. तुम्हाला प्रत्येक पानाला फळाला टाकावं लागत नाही. तिथे तुम्ही केलं बस, बाकी काही करायची गरज नाही. क्षीण कल्मषः लबंते ब्रह्मनिर्वाणम ऋषया क्षीण कल्मषः. माणूस निर्दोष होतो बघा. नाही, माणसाले दोष सगळे संपून जातात. आणखी काय पाहिजे? तोच माणूस ना, त्याच्यामध्ये दोष नाही आहे, सगळे सद्गुणच आहेत. की नाही? तुका म्हणे ते अवगुण मिळेची ना. सर्वांगी साखर अवघी गोड. दीपा नाही पाठी पोटी अंधकार. दिवा तुम्ही लावला, हा इकडे अंधकार आहे आणि तिकडे उजेड आहे असं नाही आहे. पाठ म्हणजे समोर, पाठ म्हणजे मागे, पोट म्हणजे समोर. दीपा नाही पाठी पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड. साखरेचा एक भाग गोड आहे आणि एक भाग कमी गोड आहे? नो. सर्वांगी साखर अवघी गोड. अवघी म्हणजे सगळीच गोड आहे. तुका म्हणे तैसे सज्जनापासून पाहता अवगुण. राहू दे रे बाळा, राहू दे. पाहता अवगुण मिळेची ना. सज्जन म्हणजे कोण? ज्याच्यामध्ये अवगुण शोधून मिळलं तरी मिळत नाही. आपल्यामध्ये शोधून सापडत नाही की नाही. एकदा दुर्योधनाला म्हटलं ना, अरे जा चांगला माणूस शोधून काढ. की नाही, सगळं शोधलं तर चांगला माणूस मिळालाच नाही. कारण काय, तो स्वतः चांगला नव्हता, त्याला वाईटच सगळं होतं. आपल्या आत जे असतं त्यामध्ये बाहेर बघतो. धर्मराज युधिष्ठिराला म्हटलं, अरे चांगला वाईट माणूस काढ, शोधून आण. त्याला वाईट माणूस मिळालाच नाही, सगळेच चांगलेच मिळाले. सगळीकडे त्या सज्जन दिसतात. सज्जनांची मांदी आळी. मग ही गॅप ही भरून काढावं लागेल आपल्याला की नाही. गॅप भरून काढावं लागेल. दॅट सोसायटी द ग्रेटेस्ट. तोच समाज सर्वश्रेष्ठ आहे, जिथे सर्वोच्च सत्य ही व्यवहारी होतात. तुम्ही इथे आले आहात सर्वोच्च सत्य मिळवण्यासाठी, परिपूर्ण होण्यासाठी, परफेक्शन, संपूर्णता. डिव्हिनिटी स्वामींनी म्हटलं आहे, दिव्यत्व. तुमच्या आत दिव्यत्व आहे, ते तुम्ही प्रकट करा. तुमच्या आत देव आहे, त्याला प्रकट करा. कसं करायचं? संतांनी सांगितलं आहे तसं करा, त्यांचं ऐका. आपल्याला ऐकायला पाहिजे. आपण कोणाचंही ऐकतो, त्याचं ऐकणं ऐकण्यासारखं नसतं.
की नाही, त्यांचं ऐकतो आपण. कौरवांनी श्रीकृष्णाचं नाही ऐकलं, बाकी सगळ्यांचं ऐकलं. सज्जनांचं ऐकलं नाही त्यांनी, दुर्जनांचं ऐकलं. कर्णाने सज्जनांचं नाही ऐकलं, तो स्वतःच दुर्जन होता आणि त्यांना सगळ्यांना दुर्जन त्यांनी केलं. तोही काय म्हणायचं त्याला, आहे की नाही, दुर्जनच म्हणू, कारण कठोर शब्द कशाला वापरायचे की नाही. पण आपल्याला संत मार्ग दाखवतात. का दिशा संतो दिशा, यक्ष प्रश्न आहे महाभारतामध्ये. तुम्ही कोणत्या दिशेने जाणार? ही दिशा, ही दिशा, ही दिशा आहे, दशदिशा आहेत. तुम्ही कोणती दिशा निवडणार? संतो दिशा, संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जा की नाही. निर्धोक मार्ग आहे तो, ते धोका नाही आहे. धावन निमिल्यवान त्रेन स्कलेन पते धिय, भागवतामध्ये म्हटलं आहे, तुम्ही डोळे बांधून जरी गेले, धावले महारस्त्यावर, हा जो समृद्धी महामार्गाने जवळच आहे, ते म्हणतात धावन निमिल्य मा नेत्रे, तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून धावले किंवा उघडे ठेवून धावले, म्हणजे डोळ्याला पट्टी न बांधता, धावन निमिल्य वा नेत्रे न स्खलेन न, काय ॲक्सिडेंट होणार नाही. ॲक्सिडेंट होणार नाही, तुम्हाला काही इजा होणार नाही. कारण काय, हा पंथ देवाचा पंथ आहे, देवयाना हा, की नाही. सत्तेन पंथ हा विततो देवयान, हा महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग मग आणखी रुंद मार्ग आहे, तो काही होणार नाही तुम्हाला. हा सुरक्षित मार्ग आहे, देवाचा मार्ग हा सुरक्षित मार्ग आहे. सत्तेन पंथा, सत्याचा मार्ग म्हणजे देवाचा मार्ग, उपनिषद म्हणतात, वेदांत म्हणतो. विततो म्हणजे विस्तारित आहे, महामार्ग आहे, पक्का आहे, 8 लेन काय 10 लेन काय. देवयाना सत्यमेव जयते, सत्य म्हणजे भगवान परमात्मा ब्रह्म, त्याचाच जय होतो. न अनृतम, खोट्याचा जय होत नाही. जतो कृष्ण ततो धर्म, ततो धर्म ततो जया, महाभारत म्हणतं सतत. जिथे कृष्ण आहे तिथे धर्म आहे, तिथे धर्म आहे तिथे जय आहे. गीतेमध्ये शेवटी आहेच की, यत्र योगेश्वर पार्थ यत्र योग धनुर्धरा यत्र पार्थो धनुर्धरा, तत्र श्री, तिथे ऐश्वर्य आहे, तत्र श्री विभूती नीती ध्रुवा नीतिर्मतिर्मम, सगळं चांगलं आहे तिथेच आहे, वाईट आहे तिकडे आहे, कौरव पक्षाकडे आहे. तिथे चांगलं काहीच नाही, सगळंच वाईटच्या वाईट आहे. तो अधर्माचा पक्ष आहे. तुम्ही कोणता पक्ष घेणार? चॉईस इज युअर्स. तुम्ही कोणाला निवडून देणार? चॉईस इज युअर्स. त्याला विवेक म्हणतात. नाही, श्रीरामकृष्ण म्हणतात, मुंगीसमोर साखर आणि वाळू मिसळलेली आली, मुंगी काय करते? मुंगीला विवेक असतो. मुंगी काय करते? फक्त साखर घेईल आहे, वाळू तिथंच ठेवून दिलं आहे. तिला कळतं माणसाचा मेंदू खूप मोठा आहे, मुंगीचा फार कण आहे, छोटासा आहे. माणसाचा मेंदू मोठा आहे, तो माणूस काय करतो? माती खाईल आहे, वाळू तिथंच राहू दिलं आहे. तर आपल्या बुद्धीचा वापर करत नाही, तो केला तरी फार अल्प करतो. ऋषींनी मात्र पूर्ण केला. ऋषया ब्रह्मनिर्वाणम, ऋषया क्षीणकल्मषः, सगळे दोष त्यांनी छिन्नद्वैधा, एकदम निश्चिंत झाले, काही संशय नाही. हे बरोबर आहे की ते बरोबर. आपण जन्मभर संशयाने हे असतो, व्यग्र असतो. यथात्मान म्हणजे आता त्यांना घाबरत भीतीच नाही कशाची. यथात्मान आहे, सगळे त्यांचे गुलाम आहेत. त्याचे इंद्रिय गुलाम आहेत, मन गुलाम आहे, बुद्धी गुलाम आहे, सगळे गुलाम आहेत, त्यांचे ते स्वामी आहेत. आपण गुलाम असतो, सगळ्या बुद्धीचे गुलाम असतो, मनाचे गुलाम असतो, इंद्रियांचे गुलाम असतो. त्यांना यथात्मान. आणि करतात काय? ते काय करतात हे महत्त्वाचं आहे. हे शिकण्यासारखं आहे की नाही. लोक म्हणतात ना, हे तुम्ही गेला मग काय जगाला काय फायदाचा की नाही. इथे हा कार्यक्रम केला, याचा जगाला काय फायदा? जगाला काय फायदा? त्यांना काय पैसे द्यायला पाहिजे काय की नाही. फायदा म्हणजे स्वामीजी म्हणतात, फायदा म्हणजे काय तुम्ही रुपये पैशात मोजता का फायदा? त्याला फायदा म्हणतात काय की नाही. फायदा काय? माणूस हा माणसासारखा वागतो आहे. माणूस हा सर्वोच्च पदं मिळवतो आहे. त्याच्यापेक्षा कोणता माणूस सत्यस्वरूप होतो आहे.
तर ब्रह्म होतो आहे याच्यावर कोणता फायदा आहे? मोठा फायदा असेल नाही, पण फायदा आहे. तुम्हाला जो फायदा समजतो ना तो फायदा पण आहे की नाही. हा फायदा तुम्हाला सांगितलास की माणूस माणूस होतो आहे. जगामध्ये सगळे प्रॉब्लेम कशामुळे आहेत? माणूस माणसासारखा नाही आहे. मेन आर वॉन्टेड, वेर आर द मेन, स्वामी म्हणतात. पुढे माणसं कुठे आहेत? माणसाची गरज आहे. इतकी माणसाची गर्दी आहे की आपल्या भारतातच किती संख्या आहे. ते माणसं आहेत का? माणूस तेव्हाच असतो त्याची बुद्धी माणसासारखं काम करते, विवेकबुद्धी त्याची नीट असते, विचार नीट करत होतो, वागतो नीट, बोलतो नीट, इतरांशी सभ्य आहे, सहनशील आहे आणि शुद्ध आहे. त्याला माणसं म्हणतात. आपण शुद्ध आहोत का? आपण सभ्य आहोत का? सहनशील आहोत काय? किती आहोत? मग आपण त्याप्रमाणे माणसं आहोत की नाही. तशी तुम्ही होऊ शकता. आणि म्हणूनच सांगितलं जातं नाही, कशाला गीता पाहिजे, कशाला विवेकानंद पाहिजे, कशाला रामकृष्ण पाहिजे, कशाला शंकराचार्य पाहिजे. ते त्यासाठीच आहे की तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम, समस्या, दुःख दूर व्हावेत, सुखांची बेरीज व्हावी, दुःखांची वजाबाकी व्हावी, तुम्ही यशस्वी व्हावे, तुम्ही माणूस म्हणून यशस्वी व्हावे. जसं आईवडिलांना खूप काळजी असते आपल्या मुलांनी मार्गी लागावं, आपल्या पायावर उभं राहावं, आपला संसार थाटावं, जसं आम्ही थाटला तसंच त्यांना पण काळजी असते. त्वं विना पिता यो अस्माकं अविद्याया परंपारं तारयसी. ते महाशाला जे महाग्रस्त आहे ऋषीकडे जातात आणि म्हणतात तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात. त्वं विना पिता, तुम्ही आमच्या पित्यासारखे आहात की नाही. पिता म्हणजे काय करतो की नाही. तो मी अर्चयंता, त्यांनी देवाची पूजा केली, आपल्या गुरुची पूजा केली, उपदेश केला. तो मी अर्चयंता, आणि मग त्यांनी प्रार्थना केली, हात जोडून प्रार्थना केली. काय तो मी न पिता, तुम्ही आमचे पिता आहात. कसे पिता आहात? यो अविद्याया परंपारं तारयसी. तुम्ही आमचे पिता आहात कारण तुम्ही आम्हाला अविद्या सागराच्या पलीकडे घेऊन गेले. गुरुचं काम ते असतं, आईवडिलांचं काम तेच असतं, मुलांना योग्य मार्गावर लावणं. पण त्याला मर्यादा असतात, यांना मर्यादा नसतात. तुम्हाला परिपूर्ण करतात ते संत. आपणासारखे करीती तात्काळ, त्या काळ वेळ लागे नसते की नाही. परीस असतो आणि तो सगळंच लोखंडाला सगळं सोनं करून टाकतो. तसंच आपणासारखे करीती तात्काळ. म्हणून सेवा, माणसाच्या हातात सेवा आहे. आपण काहीच करू शकत असं नाही, काही करू शकतो, सेवा करू शकतो. सेवा विविध प्रकारे, सगळी देवाची सेवा आहे. माणसाची, समाजाची काही सेवा वगैरे नाही आहे. इथे माणसं आहेतच कुठे जगामध्ये. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं जगत, 18वा अध्याय. येन सर्वमिदं जगत, ज्या परमतत्वानी सगळं जगत व्याप्त आहे. असा जगातला एकही कण नाही आहे तिथे परमतत्व नाही आहे, ब्रह्मतत्व नाही आहे, प्रभुतत्व नाही आहे. येन सर्व जगम इदम ततम म्हणजे व्याप्तम. प्रवृत्तिर्भूतानां, बोलतात माणसं, ऐकतात. कशामुळे? ते आहे म्हणून तुम्ही ऐकता, ते आहे म्हणून बोलतात, ते आहे म्हणून तो श्वास घेता. जे काही करतात तोच करतो आहे, तोच प्रभू करतो आहे. म्हणतो देव कुठे आहे? देवाची सेवा करायची कशी? देवाची सेवा आणि स्वकर्मणा, तुम्ही जे करता स्वकर्म म्हणजे तुमचं कर्म, स्व म्हणजे माझं कर्म. ते कर्म करू नका, पूजा करा. कर्म हे पूजा. तम अभ्यर्च, अभ्यर्च शब्द पूजेच्या संदर्भामध्ये नियुक्त केला जातो. स्वकर्मणा, तुमच्या कर्माने त्याची पूजा करा. अभ्यर्च शब्द वापरला आहे. ते तम अभ्यर्चयंता. तो मी न पिता यो अस्माकं अविद्याया परम पिता ऋषी. तो आमचा पिता आहेस देवा, गुरु आमचा पिता आहे. गीते अर्जुनामध्ये आहे, गीतेमध्ये खूपदा आहे की नाही. पिता असी लोकस्य चराचरस्य. आणि तू माझाच पिता नाही, अर्जुन म्हणतो गीताला, भगवंताला. पिता असी, पिता आहेस,
चर अचराचा म्हणजे दगडाचा पण तू पिता आहेस, तू झाडांचं पण आहे, जमिनीचा पण आहे, पशुपक्ष्यांचा सगळ्याच आहे. चराचरस्य त्वमस्य पूज्यस्य, तुझीच पूजा व्हायला पाहिजे, तूच पूज्य आहे. गुरुर्गरीयान, सगळ्या गुरूंमध्ये तूच गुरु, सर्वश्रेष्ठ गुरु तूच आहे. न त्वत समोस्ती अधिक कुतोन्य, तुझ्यासारखा दुसरा कोण आहे देवा. न त्वत समह असती, तुझ्यासारखा दुसरा कोणी अधिक कुतोन्य, तुझ्यापेक्षा आणखी कोण असणार अधिक, तुझ्यासारखाच कोणी नाही, तुझ्यापेक्षा आणखी श्रेष्ठ कोण असणार. न तत् समोस्ती अधिक कुतोन्य, लोकत्रैप्य प्रतिम प्रभाव. कोणाची पूजा करणार तुम्ही, कोणाला शरण जाणार. अप्रतिम प्रभाव, तुझा प्रभाव, तुझं प्रभाव म्हणजे प्रभाव अप्रतिम आहे, त्याला तोड नाही आहे, जोड नाही आहे, त्यासारखं दुसरं काही नाही आहे. 11वा अध्याय विश्वरूप दर्शन. तूच मात आहे पितामह. 9वा अध्याय त्वस्य पूज्यस्य, तू आमचा माता आहे, पिता आहेस, पितामह आहेस, असं म्हणतो ते. पितासी जगस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीयान. 9व्या अध्याय तसंच आहे. म्हणजे जे आपल्याला जी कल्पना करतात नाही तिथेही देवाचा संबंध आहे, जिथे कल्पना करता येतं तिथेही देवाचा संबंध आहे. आपल्याला आई वडील भाऊ बहिणी सगळ्यांची कल्पना करता येते, आजोबाची कल्पना करता येते, मामा मातामा सगळंच कल्पना करता येते, ते सुद्धा आपले आहेत तिथे. सेवा करा, स्वामी विवेकानंदांनी सेवेचा तर सांगितलं की नाही. म्हणजे आत्मनोमोक्षार्थम जगदितायचं, तुम्ही जगाची सेवा करा, म्हणजे जगाची सेवा नाही देवाची सेवा करा. स्वकर्मणा तमभ्यच सिद्धिम विंदती मानवाहा. मानवा सामान्य म्हणजे मनुष्याला यश मिळतं, परिपूर्ण यश मिळतं. पूजा करा देवाची स्वतःच्या कर्माने. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर फार सुंदर ओवी लिहिली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. स्वकर्म कुसुमांची माळा वगैरे म्हटलं आहे त्यांनी की नाही. स्वतःच्या कुसुमांची माळा करा आणि देवाला घाला. व्यासोक्ती कुसुम माळा, सुंदर आहे ते की नाही. परिमार्या दुर्वादळा नान म्हणे की काय देव किती कृपाळू आहे की नाही. ले व्यासोक्ती कुसुम माळा की नाही. परिमार्या दुर्वादळा, भगवंत किती कृपाळू आहे. तो व्यासांनी सांगितलेलं तो गळ्यात घालतो, म्हणजे गीता व्यासांची आहे. आता माझ्याकडे काही चांगली फुलं नाही, यांनी जरा बरेचपैकी फुलं बिलं गेले, काय कशाला इतके महागडे आणतात माहीत नाही. आजकाल हारांची किंमत काय आहे, प्रचंड किंमत आहे की नाही. फुले खूप महाग आहेत. नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्याकडे एवढे पैसे नाही, मी गरीब माणूस आहे की नाही. आणि स्वतःला काय म्हटलं आहे, किंकर म्हटलं, म्हणजे फारच क्षुल्लक आहे. वासोक्ती कुसुममाळा, म्हणजे व्यास उक्ती रूप म्हणजे गीता. कुसुममाळा, माझ्याकडे गवत आहे दुर्वादळा, मी त्याला दुर्वादळच देऊ शकतो. तो म्हणत नाही की व्यासाने एवढे छान मोठे मोठे हार घातले आहेत, मी तुझी दुर्वादळ एवढी क्षुल्लक गोष्ट कशी घे. तो ना म्हणे की तो तर घे मला, तू जे देशील ते मला मान्य आहे की नाही. देव सगळं स्वीकारतो. तुम्ही जे छोटं मोठं चांगलं वाईट जे आहे ते सगळं, यत करोशी यदश्नासी यज्जोशी ददासी यत तपस्यसी कौंते तत्कृष्णमदर्पणम. ते काय घेईल ते तू त्याचा विचार करू नको. शुभाशुभ फले रे, मग ते शुभ आहे की अशुभ आहे. मोक्षसे कर्मबंधनी संन्यासी योगयुक्त आत्मा विमुक्तो मामुपश्यसी. तू बिलकुल काळजी करू नकोस, माझ्याकडे काय आहे म्हणजे सगळं दे. ती सेवा आहे, ती रामकृष्णांनी सांगितली विवेकानंदांना की नाही. धर्म म्हणजे फक्त ज्याला म्हणतात तेच नाही. धर्म मंदिरात आहे, प्रवचनात आहे, पुस्तकात आहे, सगळीकडे धर्म आहे, देव आहे तिथे आहे की नाही. पण त्याबरोबर हे समजलं पाहिजे देव नाही कुठे आहे, देव सगळीकडेच आहे की नाही. त्या सगळ्या कणकणमे भगवान, सगळ्या देवाची तशी पूजा करायला पाहिजे आहे की नाही. आपली देवाची पूजा फक्त इकडे मर्यादित नाही. म्हणजे या भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णन तथा ज्ञानपियोदविरण मया हता जैमा व्यतिष्ठा युद्धस्वजेता असी रणे सपत्ना. 11वा अध्याय. हे या सगळ्यांना मारणं ही पूजा आहे, ही उपासना आहे
हे ध्यान आहे, हे जप आहे, सगळंच आहे, देवाची माझी पूजा आहे ती. असं म्हणू नको की घोर कर्म माझ्याकडनं कशाला करून घेतोस तू. युद्ध हे घोर कर्म आहे. अर्जुन म्हणतो की माझ्याकडनं कशाला मला घोर कर्म मला सांगतो की नाही. पण अरे घोर कर्म नाही आहे, पूजा आहे. जशी देवाला फुलं वाहतो, हार देतो, देवासमोर नैवेद्य ठेवतो, दक्षिणा ठेवतो, ते जसं माझ्या प्राप्तीचं साधन आहे, तसंच शत्रूला मारणं हे सुद्धा माझ्या प्राप्तीचं साधन आहे. धर्मसंस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना झाली पाहिजे, ते माझं काम आहे. भगवान म्हणतात ना, संभवामी युगे युगे, मी वेळोवेळी जन्म घेतो, युगयुगी अवतरतो, हे माझं काम आहे. मग माझ्या कामात तू सहभागी हो ना, मग तू मुक्त होशील ना. तू असं कसं समजतो की माझं काम नव्हे. प्रवृत्ते शस्त्र संपाते. आता शस्त्र पडायला सुरुवात होणार, तिथून मला नाही लढायचं, मला हिंसा आहे. अरे हिंसा नाही आहे, हिंसा नाही आहे, पूजा आहे. स्वकर्मणा तमभ्यर्च, ते वाईट काम नाही, ते चांगलं काम आहे, देवाचं काम आहे. जे वाईट आहे ते कमी करणं, चांगलं आहे ते वाढवणे देवाचं काम आहे. आणि तिथं तुम्ही मागे हटता, आमचं काम नाही, आम्ही फक्त काय करू, घरी बसून कोपऱ्यात बसून राहू, काहीच करणार नाही. इनॲक्टिव्हिटी शुड बी अवॉइडेड बाय ऑल मीन्स स्वामी म्हणतात. अकर्मण्यता टाळायला पाहिजे. सतत कर्म, निरंतर कर्म करा स्वामीजी म्हणतात. पण एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितम मतमुत्तम. हे माझं उत्तम मत आहे अर्जुना. यज्ञदान तप कर्म हे कधी टाळायला नको. यज्ञ करायलाच पाहिजे. यज्ञ म्हणजे फक्त आहुती देणं ते पण कर्म आहे, पण यज्ञ म्हणजे समर्पित भावाने केलेलं कर्म, देवाचं काम. त्याला यज्ञ वै विष्णू, देवाचं नाव विष्णू आहे, विष्णूचं नाव यज्ञ आहे. यज्ञ वै विष्णू, जो सगळा व्याप्त आहे त्याला यज्ञ म्हणतात. यज्ञ दान करायला पाहिजे, तप करायला पाहिजे. त्याचं वेगवेगळे असणार, त्याची रूपं वेगवेगळी असणार. न त्याज्यम 18वा अध्याय, सोडू नका, ते चूक आहे ते. आम्ही फक्त ध्यान जपध्यान करतो, तसं जपध्यान होत नसतं. चित्तशुद्ध झालं पाहिजे. योगिन कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. तुम्ही कर्म करणार नाही तर तुमचं चित्त शुद्ध होणार नाही. चित्तशुद्ध झाले शांती मिळणार नाही तुम्हाला. अशांतस्य कुतः सुखम, गीता म्हणते. अरे तुम्ही अशांत आहात, सुख कुठलं तुम्हाला? सुखाच्या साधनेने सुख मिळत नसतं. चित्त शांत झाल्यानंतर सुख मिळत असतं, नाही तर कुतः सुखम, सुख मिळत नसतं. 2रा अध्याय स्थितप्रज्ञ लक्षण. म्हणून कर्माने काही बिघडत नाही आहे. 18 दिवस युद्ध झालं, दिवस रात्र, ते द्रोणापर्यंत रात्री पण युद्ध झालं, त्याने बिघडत नाही आहे. आसक्तीने दुःख होतं, कर्माने दुःख होत नाही. मोठे मोठे कामं उभारायला पाहिजे. हा देश मोठा होतो याचं कारण काय? मोठे मोठे कामं होतात आहे. नाही, हा आपला समृद्धी महामार्ग होता, किती कठीण होतं. आता नागपूरला, आम्ही नागपूर मुंबईला जायला आता पूर्वी, आता फक्त 8 तासात जातो मी, 10 तासात. पूर्वी 24 तास लागायचे, तिप्पट वेळ लागायचा. मोठी मोठी कामं झाली पाहिजे, मोठे मोठे प्रकल्प उभारले गेले पाहिजे, समृद्धी आली पाहिजे, देशामध्ये धन्यधान्याची रेलचेल झाली पाहिजे, प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे. हा देश समृद्ध होता, सोन्याचा धूर निघत होता, दुधा नद्याच्या, दह्याच्या, सहजाच्या नद्या वाहत होता. याचं वर्णन आहे. याचं म्हणजे काय? रेलचेल अमाप समृद्धी होती. या देशाचं आयुष्य 100, 200, 500, 1000 वर्ष नाही आहे. हे देशाचं हजारो वर्ष आहे. 1000 वर्षात मोजता येत नाही इतकं आयुष्य आहे त्याचं. हा देश समृद्धीच्या शिखरावर होता आणि तत्त्वज्ञानाच्या शिखरावर होता, आत्मज्ञानाच्या शिखरावर होता. आणि लक्षात घ्या, आजही तसंच आहे, आजही तसंच आहे. भारतासारखा देश एवढा समृद्ध, आजही तुमच्याकडे एवढं सोनं आहे मंदिरामध्ये, घरी प्रत्येकाच्या घरी शोधून काढलं तर ढिगारे लागतील, इतकं सोनं आजही आहे. इतकं लुटलं आहे, 1000 वर्ष लुटलं आहे, 2000 वर्ष लुटलं आहे, भारताला नुसतं लुटलं आहे. कारण जगामध्ये लुटण्यासारखे कोणता देशच नव्हता उपलब्ध भारत सोडून. हा ज्ञानाचं अमाप भांडार, समृद्धीचं अमाप भांडार कितीदा लुटलं गेलं. 45 ट्रिलियन ब्रिटिशांनी लुटलं आहे.
प्रचंड लूटपाट झाली. सोमनाथ मंदिर 17दा लुटला गेलं आहे. पण अजूनही बघा, अजूनही सगळं सोन्यानं म्हणलेलं आहे सगळं. तुम्ही कल्पना करून घ्या, देशामध्ये काय क्षमता आहे, हे तुमच्यामध्ये काय क्षमता आहे, या देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये काय क्षमता आहे, तुम्ही कल्पना करा. आणि म्हणून त्याचा काय होतो, द्वेष होतो. क्षुद्रबुद्धी, महात्माचा शब्दाचा अर्थ आहे महात्मा. अक्षुद्रबुद्धी महात्मा. जिथे क्षुद्रबुद्धी नसते तो महात्मा आहे की नाही. आणि भारत त्या पथाला गेलं आहे. आणि बाकी सगळे कसे आहेत, त्यांना भारताचं महानत्व सहन होतं. अरे महान लोकांना राहू द्या, त्याच्यापर्यंत तुम्ही होण्याचा प्रयत्न करा ना. नाही तो कसा चांगला आहे, असे चांगलं होऊ शकता का, आमच्यापेक्षा कोणी चांगलं होऊ नये, याला म्हणतात क्षुद्रबुद्धी की नाही. भारत हा महान देश आहे की नाही. आणि आपल्यासोबत खूप मोठा आदर्श ठेवला आहे की नाही. ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी एन्शंट ऑन मॉडर्न. स्वामीजी म्हणतात सत्य कोणापुढे झुकत नाही. ते प्राचीन असो देश किंवा प्राचीन समाज असो की अर्वाचीन समाज असो, सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ ऑर डाय. तुम्ही जर सत्यापुढे झुकले नाही तर तुमचा नाश होणार. सत्याला तुमच्याकडे झुकवू नका, तुम्ही सत्यापुढे झुका, देवापुढे तुम्ही झुका. देवाला तुमच्या नो तडजोड, नो कॉम्प्रोमाइज. तुम्ही बघा हा देश पुन्हा, स्वामी विवेकानंद म्हटलं होतं आपलं इतकं पतन झालं आहे ना, इतकं पतन कधी प्राचीन काळी झालं, कारण जग हे नेहमी खालीवर होत असतं. लाट उंच जाते पुन्हा खाली येते, पुन्हा उंच. स्वामी म्हणतात की भारत एवढा उंचीवर गेला होता, तेवढा उंचीवर कधीच गेला होता. आणि आता जो पडलेला आहे ना, खूपच खाली पडलेला आहे प्रत्येक बाबतीमध्ये. पुन्हा उभे राहील तो म्हणतात. म्हणजे आय एम ए इमॅजिनरी पर्सन. मी मोठ्या मोठ्या कल्पना करू शकतो, स्वप्न बघू शकतो आणि प्रत्यक्षात उतरू शकतो. स्वामीजी म्हणतात की नाही भारताने जगाला जिंकलं पाहिजे की नाही, पण तलवारीने नव्हे, आपल्या विचाराने. आणि जगापासून हजारो वर्षांपासून भारत ते करत आहे की नाही. आपण समृद्ध आहोत भौतिकतेने आणि आध्यात्मिकतेने, कधी विसरायला नको. समृद्धी पुन्हा यायला पाहिजे. आणि स्वामी म्हणतात आज भारत पुन्हा इतकं उंच झालेलं आहे, तेवढा उंच जग आधी कधीच गेला नव्हता. म्हणजे तुम्ही कल्पना करा भारताचं भविष्य काय अद्भुत असेल. आपल्याला दिसत नाही आहे, म्हणजे आय डोंट ड्रीम इट, आय सी इट. मी कल्पना करत नाही आहे, मी बघतो आहे, माझ्या डोळ्याने बघतात. स्वामीजी त्रिकालदर्शी होते, ऋषी होते. मी बघतो आहे. पण तुम्ही याला हात लावा, हातभार लावा, बसून राहू नका. आपोआप घडतं काय, हो आपोआप घडू. मला काय करायचं आहे, तुमचं काही घडणार नाही. जे व्हायचं ते होईल. ते मला बोलण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला ऐकण्याची आवश्यकता नाही. जे व्हायचं ते बरोबर होतं देवाची इच्छेने. आपण काय फक्त यंत्रारूढ आणि माया कळसुते बावले आहोत आपण. पण तुम्ही जर केलं तर तुम्हाला तुमचं सद्गती होईल आहे, आपली सद्गती होईल आहे. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छते. अर्जुना जो सत्कर्म करतो त्याची कधी दुर्गती होत नाही. इथेही होत नाही ना. अमूत्र, अमूत्र म्हणजे मेल्यानंतर. पार्थ नैवेह ना अमूत्र विनाशस्तस्य विद्यते. त्याचा कधीही नाश होत नाही. इथेही होत नाही, तिथेही होत नाही, मेल्यानंतर होत नाही, जिवंतपणे होत नाही. नाही कल्याण जो सत्कर्म करतो, चांगलं कर्म करतो, चांगले विचार करतो, त्याचं कधीही वाईट होत नाही. सत्यमेव जयते. आपल्या हातात काय, आपल्या हातात ते आहे ना. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाही, पण आपल्या हातात काहीच नाही असं नाही. आपल्या हातात भरपूर गोष्टी आहेत, त्या तुम्ही जरूर करा, जरूर करायला पाहिजे. आपलं भविष्य, आपल्या मुलाबाळांचं भविष्य, आपल्या देशाचं, समाजाचं भविष्य, आपल्या गावाचं भविष्य आपल्या हातात आहे. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. तुमच्या हाताच्या रेषेवर नाही, तुमच्या कपाळाच्या वर नाही आहे. तुमच्या हातात म्हणजे तुमच्या मनगटात आहे, तुमच्या बोटांमध्ये आहे, तुमच्या तळ हातावर आहे. ते देवाचं काम करा आणि समाजाची सेवा नाही, समाजसेवा नाही. आय एम नॉट ए सोशल रिफॉर्म. मी समाजसेवा करत नाही. स्वामी म्हणतात मी देवाची सेवा करतो. तो राम आम्हाला देतो रे, आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो. आम्ही कोणाच्याकडून खातो आहे, तो राम आम्हाला खाऊ घालतो आहे की नाही. ही निष्ठा, हा विश्वास, हा देश, हा नाही आत्म्याप्रमाणे अनादि अनंत आणि अविनाशी देश स्वामीजी म्हणतात. आणि त्या भारताचे आपण सुपुत्र आहोत. त्या मद्रासल्या भाषात करता आत्मा जसा अनादि अनंत आणि अविनाशी आहे त्याप्रमाणे आम्ही आहोत. आम्हाला नाश नाही. जिथे जगभर चांगलं आहे ते भारतातून गेलेलं आहे.
आजही कोणाला सर्वोच्च सत्य प्राप्त करायचं भारतात यावं लागेल, इथे विमानतळावर उतरावं लागेल, इथे जमिनीतलं चुंबन घ्यावं लागेल, इथे प्राण घ्यावं लागेल. माती पवित्र माती आहे, हा हवा पवित्र आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा भारतात परत यायला लागले 4 वर्ष तिथे त्यांनी कार्य केलं. तिथल्या त्यांच्या पाश्चात्य शिष्याने विचारलं, स्वामीजी इथलं तुम्ही वैभव बघितलं, इथलं सगळं अद्भुत बघितलं जग अमेरिका आणि युरोपमधलं, आता तुम्ही भारतात जाते तर काय आहे, मागासलेपण आहे, शिक्षण नाही आहे, अस्वच्छता आहे, सगळे वाईट गोष्टी तुमच्या भारतात आहे. आता तुम्ही ते तुमचं काय दृष्टिकोन काय राहिलं आहे. स्वामींनी छान उत्तर दिलं. आपण नाही उत्तर देऊ शकणार ते. स्वामी म्हणे माझा देश आहे, माझा देश फार प्रिय होता मला, इतकं प्रिय मला दुसरं काहीच नव्हतं. पण आता तुमचा देश बघितल्यानंतर मला आता माझा देश मला तीर्थक्षेत्र वाटतो आहे. आता माझ्या देशातला धुळीचा प्रत्येक कण हा पवित्र वाटतो आहे, मला समजतो आहे मी. आणि माझ्या देशाची हवा ही पवित्र हवा आहे म्हणतात. इथलं तुमचं सगळं बघितलं ना वैभवने, त्याला कळलं की माझा देश किती, माझ्या तुलनेने मला वाटतं आता माझा देश किती महान आहे. स्वामी नुसतं बोलायचं पण बोलत नाही, त्याची ती अनुभूती आहे, अनुभव आहे. तो सगळं जग बघितलं. आपण स्वतःला विकून टाकतो, स्वामी स्वतः विकून नाही टाकलं. माय इंडिया आहे की नाही, माझा भारत, त्या भारतावर प्रेम केलं. कारण हा भारत एक जगामध्ये एक आदर्श देश आहे. या देशाने आदर्श जगासमोर ठेवले आहेत. फक्त जगाला दुसऱ्याला मोठं म्हणण्याचं जो मोठेपण पाहिजे ते नसतं. इतरांचं मोठेपण स्वीकार करण्यासाठी स्वतःमध्ये मोठेपणा लागत असतो, तो नाही आहे. ईर्ष्या आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे की नाही. भारताला खरोखरच सगळे तसे नाही आहे मित्रांनो. जगामध्ये असे चांगले लोक आहेत, महान लोक आहेत, चिंतक लोक आहेत, त्यांना भारताचं महत्त्व समजतं आहे. त्याने म्हणतात भारताला त्रास देऊन आम्ही स्वतःला त्रास दिला आहे. भारताची शेजारी बघा, भारतातून काही शिकले नाही आहे. आपले इतक्या जवळ राहतात, आपल्यामध्ये राहिले, काही शिकले नाही भारताकडनं, सतत त्रास देण्याचा प्रयत्न करतात. कारण काय आहे, ते मोठेपणा नाही आहे. हृदयाची महानता नाही ती भारतामध्ये आहे. सगळ्या जगाला कृण्वंतो विश्वम आर्य, सगळ्या जगाला आम्ही सभ्य करून टाकणार, ही प्रतिज्ञा भारतीय माणसाची आहे. आर्य म्हणजे सभ्य. आपण जगासाठी आहोत आपण. म्हणून सत्कर्म करा. 2 हात देवाने दिलेले आहे, देवाचे 2 पाय आहेत, तुमच्याकडे वेळ नाही आहे, पण देवाचा 1 पाय तुमच्या एका हाताने धरून ठेवा, तो सोडू नका. दुसऱ्या हाताने कामं करा, हे श्रीरामकृष्ण म्हणतात. तुम्ही म्हणता ना वेळ नाही, आम्हाला कामं खूप आहेत, मान्य आहे की नाही. आपण काही साधुसंत नाही आहेत, आपण काही अवतार पुरुष नाही की सगळं मन दिलं आहे देवाला, शरीर दिलं आहे, सगळंच काही दिलं आहे, आमच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही आहे. माझं ठाव द्यावाजीचे, ठाव म्हणजे जागा. देवा तुझ्या चरणापाशी मला जागा दे. तुका म्हणे हे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या सुखाची कल्पना फक्त इथेच थांबते. माझे हेची सर्व सुख, माझ्या सुखाच्या सर्व ज्या कल्पना आहे एवढीच आहेत. पाहिन श्रीमुख आवडीने, प्रेमाने देवा तुझं मुख पाहिल, त्याच्या पलीकडे काही अलीकडे सुख असतं मला माहीतच नाही आहे. आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही, पण त्यांचा तो अनुभव आहे. आपल्यासारखे सामान्य माणसं काय करू शकतात. आपण सामान्य माणसं, सामान्य कशाला राहायचं, असामान्य आहोत आपण की नाही. फक्त देवाचं काम म्हणून करा. एका हाताने देवाचा पाय धरा, दुसरा हात मोकळा आहे. ते म्हणतात दुसऱ्या हाताने कामं करा, पण देवाची कामं करा. पण नेहमीच तुमचे दोन्ही हात काही, दुसरा हात नेहमी कामातच असतो काय. कधीतरी दुसरा हात पण मोकळा होतो ना, तेव्हा दुसऱ्या हाताने देवाचे दोन्ही दुसरा पाय पण पकडा नाही. त्याला आपण म्हणतो साधना, उपासना म्हणतो नाही. तिथे फक्त देवासाठीच देतो आपण, तेवढा वेळ देवासाठी देतो. म्हणजे इतर वेळी देवासाठी देत नाही असं नाही आहे, पण तेवढं देवापर्यंत मन जात नाही त्यावेळी. इतर कामाच्या वेळी आपण कामालाच मग्न होऊन जातो. कामाचा एक दोष असतो की नाही, कारण तशी काय आपण ती उंची गाठलेली नाही. आपण काय हरकत नाही. देवा हा भाव पाहिजे, मी देवाचं काम करतो आहे, जे करतो आहे देवाचं काम करतो आहे. देवाची सेवा, सेवा हा शब्द उत्तम आहे. सेवा, देवाची विविध रूपाने सेवा. तुम्ही मंदिर बांधलं, देवाची सेवा आहे. काही जे केलं देवासाठी, देवाला मध्यवर्ती करून मग तुम्ही करा, ते सगळं देवाचं काम आहे. त्यांनी काय केलं आहे, छिन्नद्वैधा हितात्मान सर्वभूत हिते रता. 25वा श्लोक आहे 5व्या अध्यायाचा. सर्वभूत हिते रता. काय सुंदर आहे. हे रता म्हणजे तो मग्न आहे.
संपूर्णपणे मग्न आहे. जसं आई लहान मुलाच्या सेवेमध्ये मग्न असते 24 तास. छोटंसं आहे अगदी 2-4 दिवसाचं, तर दुसरं काही सुचतच नाही. तसं या ऋषीला दुसरं काही सुचतच नाही. सर्वभूत हिते. तर काय करतो तो? सर्व जगाची सेवा करतो तो. सर्वभूत हिते गीतेमध्ये आणखी आलेलं आहे. सर्वभूत हे 12व्या अध्यायात पण आलेलं आहे की नाही. निर्गुण निराकार जो असतो तो काय करतो? सर्वभूत हिते रताः. सगळ्या जगाची सेवा करतो. सगळ्या जगाची सेवा करत नाही. तिथं भूत हिते म्हणजे त्या भूतात असणाऱ्या भगवंताची सेवा करतो तो. आत्मनो मोक्षार्थम जगदिताय. जग नाही आहे तिथे, भगवंत आहे. पण त्यांनी कल्याण साधतं. तुम्ही जे जे कराल, जे जे कराल ते सगळं काय देवासाठी करा. तुमच्याकडे देवसुंदर काहीच नाही आहे. आपण मुमुक्षु आहोत, आपण उपासक आहोत, आपण साधक आहोत. आपण काही साधेसुद्धा नाही आहे. तुम्ही मुमुक्षु केव्हा होणार? तुम्ही प्रत्येक कर्म मुक्त होण्यासाठी करणार, बंधनासाठी नाही. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना. तुम्ही देवासाठी जे करताना तेच फक्त तुम्हाला मुक्त करतं. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना. इतर ठिकाणी तुम्ही बांधणार, दुःखी होणार, तुमचा परलोक बिघडणार आणि हा लोक पण बिघडणार, हे लोक पण बिघडणार. कारण तुम्ही तुमच्यासाठी करता. कर्मण्येव महाफलेषु कदाचन. स्वतःसाठी काही करू नका. भारतातल्या सगळ्या लोकांनी जी काही संख्या असेल 125-150 कोटी असेल, त्या सगळ्या लोकांनी ठरवलं की आम्ही देशासाठी करणार, देवासाठी करणार, धर्मासाठी करणार. जे काही करू ते तुम्ही जे करता तेच करत राहणार. वेगळं काही करायची गरज नाही आहे. जे काही तुम्ही करता, यत करोषि यदश्नासी. जे करशील, जे खाशील, जे यतशील, जे देशील तेच तुम्ही करणार. परंतु तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी कोणासाठी नाही करणार. तुमच्यासमोर देश राहिला आहे, देव राहिला आहे, धर्म राहिला आहे. बघा, स्वामीला चुटकीसरशी देशाचं चित्र बदलून राहिलं आहे. आज आपण सगळं स्वतःसाठी करतो आहे. आपल्यासमोर कोण आहे? देश नाही आहे, धर्म नाही आहे, देव नाही आहे, काही नाही, राष्ट्र नाही, काही नाही आहे. फक्त स्वतःचा स्वार्थ आहे. पण स्वतः स्वार्थ साधत नाही ना. स्वतःचा स्वार्थ बिघडतो. आपलं हेही स्वार्थ साधत नाही, तोही स्वार्थ साधत नाही. कारण आपल्याकडे काही तत्त्वज्ञानच नाही आहे, विचारच नाही आहे, चिंतनच नाही आहे. एवढ्या सगळ्या मोठ्या ऋषींपासून आजपर्यंत द्यायला म्हणून इतकं दिलं, ते आपण सगळं वाया घालवतो आहे, त्याचा उपयोगच करत नाही आहे. आपण सोन्याच्या जडजाच्या खाण्यावर बसलेलो आहे, पण आपण सगळे दरिद्री आहोत. अरे आपण जिथे बसलो तिथे खाली प्रचंड संपदा आहे, आपल्याला माहीत नाही आहे. आपण कोण आहोत हेच माहीत नाही आपल्याला. ते माहीत झालं पाहिजे. त्यासाठी असतं ते. आणि हे होऊ शकतं. म्हणतात विश्वास विश्वास. श्रीरामकृष्ण म्हणतात विश्वास विश्वास विश्वास. हा विश्वास असला की सगळे झालं. फक्त विश्वास पाहिजे तुमच्यावर. डिहिप्नोटाईज युअरसेल्फ स्वामी म्हणतात. आपण स्वतःला संमोहित करून टाकलेलं आहे. डिहिप्नोटाईज युअरसेल्फ. तुम्ही स्वतःचं संमोहन घालून टाका आणि तुम्ही बघा तुम्ही कोण आहात. स्वामीने एक गोष्ट सांगितली, सांगून आपण थांबू. कारण किती बोललं तरी तुम्ही ऐकायला तयार आहे, पण किती वेळेला मर्यादा असते आहे की नाही. ती गोष्ट त्यांनी त्यांच्या गुरुकडून ऐकली, रामकृष्णांकडून ऐकली. रामकृष्णांनी त्यांच्या गुरूंकडून ऐकली तोतापुरी. रामकृष्णांचे गुरु तोतापुरी. आम्ही पुरी संप्रदायाचे आहोत. दशनामी संप्रदाय आहेत, शंकराचार्यांनी सुरू केलेला. संन्यासी संप्रदाय आहे. हा संन्यासी संप्रदाय फार प्राचीन आहे, पण त्याला संघरूप दिलं शंकराचार्यांनी. त्याचे गुरु पुरी तोतापुरी. आणि ही गोष्ट परंपरेने आलेली आहे. अजूनही ती काय, एक सिमीन आहे, तिला 4 शावक आहेत. ती इकडे तिकडे जाते आहे, तिच्या मागे तिचे पोरं येतात आहे. एक पोरगं भटकलं कुठतरी आणि तिला माहीत नाही समोर जातं. तिन्ही तिच्या मागे येतात. त्याला चौथं पण येऊन लावलं आहे मागे. अरे तिनं त्यांचं चौथं उडं गेलं, चौथं दिसत नाही आहे. म्हणजे खूप शोधलं. आईच ती ना, तिने शोधलं, त्या भावाने शोधलं, कुठे कुठे शोधाशोध केली, ते काही दिसत नाही. खूप दुःखी झाली. आपलं एक पोरगं गेलं की नाही, शोधून केलं, सापडत नाही. आणि ते पोरगे दुःखी झालं. आपली आई कुठे गेली, आपले भाऊ कुठे गेले, तेही शोधत आहे. ते कुठेतरी भटकत चाललं गेलं. आता आता जगणार कसं आई विना. मग ते भटकत गेलं. एक त्याला एक कळप दिसला, मेंढ्या बकऱ्यांचा कळप दिसला. आता तिथे त्याला कोणीतरी आहे तिथे.
तिथे गेलं ते. गेल्यानंतर ते बघलं, रे हे कोण आहे, आपल्यासारखं नाही, आपल्या पिल्यासारखं नाही आहे. पतली एक मेंढी होती, तिला वाटलं जरा काही भटकत आलं आहे काय ते. मग त्याला त्यांनी जवळ गेलं, दूध पाजलं वगैरे, त्याला मोठं केलं. आता ते बकऱ्या काय खाणार, मूठ झाल्यानंतर मग ते त्याला काहीतरी मग गवत खायला सुरुवात केलं त्या शावकाने, छाव्याने. आणि आपण जे करतो ना, ज्याच्यात सण तसं होऊन जातो आपण, लक्षात घ्या. म्हणून त्याला संस्कार दोष म्हणतात. हा फार मोठा दोष आहे की नाही. क्षीण कल्मषाः, कल्मषाः म्हणजे दोष आहे की नाही. हे दोष कमी झाले पाहिजे, क्षीण झाले, इतके क्षीण झाले पाहिजे की तुम्हाला त्याचा त्रासच होणार नाही. क्षीण कल की त्याला क्षीण छिन्नद्वैधा यतात्मान सर्वभूत इते रता. ते झालं काय की ते गवत खायला लागलं. कारण ते बघतो सगळेजण गवत खातात, म्हणजे गवतच खायचं असतं. हाही गवत खातो आहे, ते बे बे करतात, हाही बे बे करतो आहे. कारण त्याला माहिती आहे, कारण बे बेच ऐकलं त्याला वाटतं बे बेच करायचं असतं. आणि कोणतंही रानटी पशु आला, जंगली पशुला आक्रमण केलं की सगळे पळून जातात. वाटते पळून जायचं असतं भीतीने. सगळे घाबरतात, हाही घाबरतो, सगळे पळतात, हाही पळतो. त्याला म्हणतात संस्कार दोष. आपलं तसंच झालं आहे की नाही. आपल्याला आपण कोण माहीतच नाही आहे, आपण स्वतःला विसरून गेला. त्याला म्हणतात आत्मविस्मृती. पुरुषार्थाय अयोग्यो भवती शंकराचार्य म्हणजे गीतेमध्ये आहे तो. नाही, सम्मोहा स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशात बुद्धिनाशात प्रणश्यते. नाही, तुमचा स्मृती दोष होतो. म्हणजे तुम्ही जे ऐकलं आहे, तुमच्या वाडवडिलांनी, तुमच्या ऋषीमुनींनी, पूर्वसूरींनी सांगितलं आहे, सगळं विसरून गेलं तुम्ही. हा भारत किती मोठा होता, तुमचे पूर्वज किती मोठे होते, महान होते, सगळं विसरून गेलो आहे आपण. आपण सगळे सामान्य माणसासारखे वागायला लागलो आहे. नाही, स्मृतिभ्रंशा, त्याला स्मृतिभ्रंश म्हटलं गीतेमध्ये. तुमची स्मृती भ्रष्ट झाली आहे, गमावली तुम्ही. बुद्धिनाशा, विवेक बुद्धी गेली आहे, तुम्हाला काय बरोबर आहे काय चुक आहे कळतच नाही आहे. ते झालं की आता बुद्धिनाशात प्रणश्यती, म्हणजे सगळं संपलं. त्याला प्रणश्यती म्हणतात. त्याच्यावर भाष्य करताना शंकराचार्य म्हणतात पुरुषार्थाय अयोग्य भवती. तुम्हाला तर पैसाही कमवता येणार नाही, उपभोग करून घेता येणार नाही, धर्मही करता येणार नाही, मोक्ष तर दूरची गोष्ट झाली. त्याला म्हणतात स्मृतिभंशात. त्या छाव्याचं तसंच झालं. स्मृतिभंशात बुद्धिनाशा बुद्धिनाशात प्रणश्यती. स्थितप्रज्ञ लक्षण गीतेच्या दुसऱ्या अध्यायातले आहेत ते, आहे की नाही. मग ते मोठं झालं, त्याला आयाळ आली, सिंहाचं नरम पिलू आहे ते की नाही. असं मोठा सिंह झाला तो. तरी आता काय करतो आहे तो, त्या मंड्याच्या कळपातच राहतो आहे आणि बेबेच करतो आहे, भीतीने पळून जातो आहे आणि गवत खातो आहे. हा काय प्रकार आहे. जंगलाचा वनराज आहे तो, मृगराजाला, मृग म्हणजे पशु, त्या जंगलाचा राजा आहे आणि या भक्ष्यांच्या कळपामध्ये राहतो आहे. एक दिवशी काय झालं, जंगलातला एक राजा आला, त्याच्या तोंडात सिंह आला. त्याला खूप भूक लागली होती आणि तो त्याच्यामध्ये गेला. तर दिसलं कळप आहे, वा आज आपल्याला चांगला भंडारा मिळणार, मेजवानी होईल आहे. तर गेला जवळ, कळपाच्या जवळ गेला तर दिसलं की त्या कळपामध्ये एक आपल्यासारखा पूर्ण वाढ झालेला सिंह ते फिरतो आहे. त्याला डोळ्यावर विश्वास बसेना, हे कसं शक्य आहे. माझ्यासारखा सिंह आहे आणि तो बेंड्याच्या कळपात फिरतो आहे, हे कसं शक्य आहे. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना, कसं शक्य आहे. पण ते दिसतं आहे त्याला, जे शक्य नाही ते दिसतं आहे, विश्वास ठेवावा लागतो त्याला. हे काय गोडोबंगाल आहे, हे काय रहस्य आहे. मग जवळ गेला आणखी. आज जवळ गेल्यावर ते सगळ्यांनी बघितलं हा सिंह जवळ आला आहे. सगळ्यांनी बे बे धूम ठोकली वगैरे. हाही जो होता शेळपट सिंह, हाही पण पळा सुटला. तर म्हणलं रे खूपच का आश्चर्य आहे, हेही घाबरतं. माझ्यासारखा सिंहानं घाबरतो, हत्तीला घाबरत नाही, झेप घेतो हत्तीवर, आणि हा घाबरतो आहे. तेव्हा तो वाट पाहिली, पुन्हा ते सगळे गळगोळा झाले. पुन्हा हा सिंह आला. आता ते हळू गेला आणि त्याची मान पकडली, त्या सिंहाची मान पकडली. हे बे बे करायला लागलं, मला सोडा हो, मला सोडा हो, मला भीती वाटते, मला जगायचं आहे, मरायचं नाही मला. अरे तू कशाला एवढं बेबे करतोस. याच्यावर आम्ही नाटक लिहिलं. आमच्या मंदिराचं उद्घाटन झालं होतं ना 2018ला. याच्यावर नाटक केलं. मी 4 नाटकं लिहिली स्वामींच्या सगळ्या स्टोरींवर, आणि 5 नाटकं केली. ते लोकांनी जाम आवडले. लोकांना खूप मेसेज मोठा आहे याच्यामध्ये, खूप मोठा संदेश आहे. ते आमच्या मुलांनीच, कॉलेजच्या मुलांनीच सादर केलं ते. तो बे बे करतो, मला सोडा, मला सोडा, मला जाऊ द्या, मला आमच्या लोकात परतू द्या. म्हणजे तू तर सिंह आहेस रे. मी कुठे सिंह आहे, मी बकरी आहे, मेंढी आहे. त्याचा विश्वासच बसे ना की मी सिंह नाही आहे, सिंह आहे.
तो म्हणतो मी सिंह नाही. कारण काय, त्यांनी स्वतःला कधी बघितलंच नाही. स्वतःला कधीच बघितलं नाही त्यांनी फक्त इतरांना बघितलं, त्याच्यासारख्या लोकांना बघितलं आणि त्याचा तो संस्कार ते संस्कार त्याच्यावर पडले. हा ऐकेच ना. मग त्याची मानगुट पकडली, चल आणि मानगुट पकडून त्यांना पाण्यापाशी नेलं. नंतर त्याला दाखवलं, माझं तोंड बघ, पाण्याचं प्रतिबिंब बघ कशाचं आहे. माझा चेहरा आणि त्याचा एकच आहे ना. हो बरोबर आहे, एकच आहे. आता तुझा चेहरा दिसतोय त्याच्यात, त्याचं ते बघ, ते कसं आहे, माझ्यासारखंच आहे ना. अरे हो की. प्रतिबिंब त्याला म्हणतात तत्त्वमसी. हे बिंब आणि प्रतिबिंब एक आहे, तत् आणि त्वम एक आहे. तत्त्वमसी महावाक्य आहे, वेदाचं महावाक्य, उपनिषदाचं महावाक्य आहे. तत्त्वमसी. अरे जो तू आहेस तोच मी आहे, मी आहे तो तूच आहेस. अभेद दर्शन आहे, अखंड दर्शन आहे. ते काहीच फरक नाही आहे. परमात्मा, तू परमात्मा आहेस. परमात्म्याचे गुण प्रकट कर, नाही जीवाचे गुण प्रकट नको करू. नाही तू परमात्मा आहे. त्याला विश्वास बसे ना. तो अरे हो, त्याला दिसतोय पण त्याला विश्वास होत नाही. कारण संस्कार. आम्ही इतके महान, आमचा देश इतका महान आहे, जगाला समृद्ध करू शकतो, जगाला पोसू शकतो. पोसितो जगासी एकलाची. हा एकटाच जगाला पोसू शकतो, जगाचं काय करू शकत नाही. इतकी महान शक्ती या देशामध्ये, महान देशाच्या माणसामध्ये. विश्वास बसत नाही. कोणी सांगितलं नाही आम्ही असेच आहोत, आम्ही फार मागातलेले आहोत. अरे कसले, आम्ही फार सामान्य आहोत जगामध्ये. अरे जगातलं तुमच्यासारखं देशाचा देश नाही आहे. या देशाचं ज्ञान आहे, देशाचं ज्ञान जगात कुठे नाही आहे. आपला विश्वासच बसत नाही आहे. समजा डीप नॉलेजवर असेल, तुम्ही तुमच्या संमोहित झाले, त्याला दूर करा. मग त्याला म्हणतो आता याच्यापासून बेबे नाही करायचं. तो बेबीच करणं शिकलो आहे मी. गवत नाही खायचं, मी गवतच खातो आहे, मला दुसरं काहीच माहीत नाही. मग ते तुझं माणसं त्याच्या तोंडात कोंबलं. त्याला तो खातच ना, तो व्हेजिटेरियन म्हणजे व्हेजिटेरियन नाही आहे. अरे व्हेजिटेरियन कसं ते नाच खाते. मग त्याला त्या चव लागली, मग मिटक्या मारून खायला लागला तो. बेबे नाही करायचं, घाबरून पळायचं नाही. तू सिंह आहेस, तुला घाबरून बाकीचे पळतील, तू नाही पळायचं. मग त्यांनी डरकाळी फोडली आहे की नाही, गर्जना केली. सिंहगर्जना असते नागपूरला, त्याच्यात होती गर्जना. 4 किलो आश्रमात यायची, ऐकू यायची सिंहाची गर्जना पहाटे. गर्जना कर. मग तो मला तर गर्जना करता येत नाही. कर कर कर. शेवटी त्याच्या गळ्यातून ते बेबे गेला आणि गर्जना गेली. अरण्य जनानून सोडलं. तुला कळलं आता तू कोण आहेस. जो मी आहे तोच तू आहे, जो तू आहे तो मीच आहेस. तत्त्वमसी अहं ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म. तुम्ही ब्रह्मा, तुम्ही परमात्मा. जे तत्व जगामध्ये आहे, अनुरेणूमध्ये भरलं आहे, ते तुम्ही त्याला ब्रह्मतत्व म्हणतात, आहे की नाही. तुम्ही समुद्र आहात. समुद्रातलं पाणी एका बकेटमध्ये घेतलं, ते पाणी हे पाणी एकच आहे की नाही. एका मडक्यामध्ये तुम्ही पाणी घेतलं, त्या मडक्यातलं पाणी ते समुद्राचं आहे आणि समुद्रातलं पाणी त्याचं, पण ते सीमित झालेलं आहे. ते एवढंच आहे. समुद्र एवढा असतो काय. मडक्यात कधी समुद्र असतो काय. समुद्र तर विशाल आहे. अपूर्यमान मचल प्रतिष्ठम गीतेमध्ये वर्णन आहे. हे एवढा विशाल आहे, समुद्राची कल्पनाच करता येत नाही. आपल्या मनाने कल्पना नाही करता येत, अकल्पनीय त्याचा विस्तार असतो. हा समुद्र त्या बकेटमध्ये आहे, त्या मडक्यामध्ये आहे, पण ते सीमित झालेलं, त्याची व्याप्ती आहे की नाही. पण सगळे गुण त्याच्यातच आहे. ज्या समुद्राच्या पाण्याचे गुण आहे ते सगळे याच्यात आहे, त्यात काहीच फरक नाही आहे. ते पाणी त्या समुद्रात ओतून द्या, म्हणजे ते पाणी एक होऊन जाईल. तसंच तुमचं व्यक्तित्व सीमित दिसतं आहे, कारण तुम्ही मडक्यामध्ये आहात. तुम्ही जीव आहात असं समजता. मी या देहात आहे असं समजतो. या देहाला जन्म आहे, देहाला मृत्यू आहे असं समजतो. गीतामध्ये नाही, न जायते मृते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा. तुम्हाला जन्म नाही रे, तुम्हाला मृत्यू नाही. तुम्हाला कधी जन्म नव्हतं, कधीच मृत्यू नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराण. तुम्ही अज आहात, नित्य आहात, शाश्वत आहात. पुराण म्हणजे सनातन आहात, नित्य नूतन आहात तुम्ही. नान्यते हन्यमाने शरीरे. शरीराचं हनन होतं, तुमचं हनन होत नाही. तुम्हाला पाणी सुकवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र कापू शकत नाही, वायू सुकवू शकत नाही, तुम्हाला काहीच होऊ शकत नाही, कोणती भौतिक गोष्ट तुम्हाला. आणि हा भारत आहे, आणि हा भारताचा नागरिक आहे, लक्षात घ्या. मग हे काय आपलं उद्धार करणं, आपल्या गावाचा उद्धार करणं, देशात फार छोटी गोष्ट आहे. परीक्षा पास करणं फार मोठी गोष्ट नाही आहे नाही. पण आपण तिथेच तिथेच अटकून पडलो आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अटकून पडलेलो आहे नाही. विस्तार, ब्रह्म म्हणजे विस्तार आहे की नाही. ब्रह्माचा अर्थ होतो विस्तार आहे की नाही.
ब्रह्मैव तत्सुखम नाल्पे सुखम असती. छांदोग्य उपनिषद म्हणतं मोठ्यात सुख आहे, छोट्यामध्ये सुख नाही. न अल्पे सुखम असते. छोट्या छोटे सुख नसतं. मोठ्या विचार करा, खूप मोठा विचार करा, मोठ्या गोष्टी करा. आणि हा देशाचं बघा मग काय तर जग ह्या देशासाठी सर्वोच्च जगाचा उद्धार व्हायचा असेल तर भारतातूनच उद्धार होणार. आधी सगळ्या जगाचे नेत्र इकडे लागले आहेत. जगाचे प्रॉब्लेम सोडवू शकेल तर भारतच सोडू शकेल. आपला विश्वासच बसत नाही. हे सगळं शक्य आहे. शक्य आहे. तुम्ही फक्त निगेटिव्ह गोष्टीकडे बघता भारताच्या. ठीक नाही. आमचा पराभव झाला, आम्ही चिरडला गेलो, सगळं ठीक आहे. पण आपण पुन्हा उभं राहू शकतो. ते आपली ताकद आहे. त्याला सर्वेलन्स म्हणतात. सगळा पुरून होणार हाच आपला भारत देश आहे स्वामीजी म्हणतात. आणि म्हणून तुम्ही आज इथे आलेत. बराच वेळ तुम्ही शांततेने एकाग्रतेने ऐकून घेतलं की नाही. तुमचे खूप आभार मानतो मी. आणि आयोजन करण्याचे तुमचे जेवढे आहेत कुलकर्णी, त्यांचे कुटुंब आणि त्यांचे सोबती सहकारी की नाही, हे सत्कर्म आहे, सत्कार्य आहे की नाही. त्याचा जोर वाढला पाहिजे की नाही. मग विरुद्ध गोष्ट जोर कमी होईल आहे की नाही. अंधार म्हणून अंधार दूर होत नसतो स्वामीजी म्हणतात. अंधार दूर करायचा असेल तर दिवा आणा, उजेड आणा. मग तुम्हाला अंधाराला पळवायला नाही, अंधार स्वतःच पळून जातो. रात्रीचा घनघोर अंधार जेव्हा पूर्व दिशेला अरुणोदय होतो त्यावेळी आपोआप अंधार जातो. अंधारात जावं लागत नाही, अंधार नसतोच. कारण सूर्य आणि अंधारात जमत नाही, एका ठिकाणी होत नाही. अज्ञान आणि ज्ञान एकत्र होत नाही. अज्ञानेनावृतं ज्ञानम तेन मुह्यन्ति गंतव्यं जन्तवः. अज्ञानाने ज्ञानाला झाकून टाकलं आहे. अज्ञान दूर झालं की पुन्हा ज्ञान स्वयमेव प्रकाशित होईल आहे. ते शक्यता आहे, ते होत आहे आणि ते घडायला पाहिजे आहे की नाही. इथले सगळे कार्यकर्ते खूप प्रयत्न करतात आहे आणि तुम्हाला सगळ्यांचे हात लागले पाहिजे त्याला की नाही. मोठ्या प्रमाणामध्ये आपलं काम आहे, देवाचं काम आहे. एका माणसाचं, दोन माणसाचं काम नाही, माझं काम नाही आहे की नाही, कोणाचं काम नाही, सगळ्यांचंच काम आहे. कोणती मोठी गोष्ट सर्वांनी मिळून करायची असते की नाही. आणि त्याचा आपला अहंकार सोडून द्यायचा असतो. मी कोणीतरी आहे, मी करणार आहे. नाही. नेतृत्व म्हणजे स्वतःला मागे राहिलं पाहिजे. मागे राहिलं पाहिजे म्हणजे जेव्हा श्रेय घ्यायची वेळ येते तेव्हा आपण घ्यायचं नाही की नाही. त्याला म्हणतात कृष्ण का मोठा आहे, राम का मोठा आहे. विवेकानंदाकडे त्यांनी काही स्वतःकडे घेतलंच नाही, स्वतःचे काही केलंच नाही आहे की नाही. आणखी शिवाजी महाराज का मोठे आहेत. शिवाजी महाराज स्वतःने काही केलंच नाही आहे. लक्षात घ्या. त्यांनी रयतेसाठी केलं. जगावर अन्याय, अत्याचार, दुःख होते, दुःख दूर करण्यासाठी ते राजे झाले. त्यांना राजा व्हायचं नव्हतं की नाही. कृष्णाने कधीच राजा व्हायचा प्रयत्न केला नाही. रामाने कधीच राजा व्हायचा प्रयत्न केला नाही. कोणत्याही महापुरुषांनी मोठं होण्याचा कधीच प्रयत्न नाही केला. नेव्हर. लोकांनी त्यांना मोठं केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः मोठं केलं. ज्ञानेश्वराला तुम्ही मोठं करतात. त्यांच्या समाजात तुम्ही डोकं टेकवतात. ते म्हणतात काय, मी ते खाली बसले होते माझं डोकं नाही. मग ते मोठे झालेच नसते. जो स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करतो तो छोटा होतो आणि इतरांना मोठा करण्याचा प्रयत्न तो मोठा होतो. इतरांना मोठं करा. दे अलोन लिव्ह फॉर अदर्स, रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. जे दुसऱ्यांचंच तरी करतात तेच खरे जगतात. बाकी जगणारे मेल्यासारखे होतं स्वामी म्हणतात. ते खरे जगत नाही, ते मेलेच आहेत. म्हणून जे काही करू आपण इथं स्वामी म्हणतात माझ्या आयुष्यात मी 1000 पटीने मोठे व्हा. श्रीरामकृष्ण म्हणतात मला काही नाही माहिती, माझ्यापेक्षा कोट्यावधी पटीने मोठे व्हा म्हणतात. स्वामींना सांगितलं श्रीरामकृष्ण तिथे आजारी होते गळ्याच्या कॅन्सरनी. त्यांनी का कागदावर लिहून दिलं नरेन शिक्षा देवे, बंगालीमध्ये नरेन शिकवेल जगाला. त्यांना सांगितलं ही माझी पत्नी आहे, ही सगळ्या जगाला शिकवेल. मग आम्ही पत्नी मी काय करू शकणार. स्वयं हे माझ्याने होणार नाही सगळं. हे जगाला शिकवणं हे माझं काम नाही आहे. म्हणजे तू नाही तुझी हाडं करतील. श्रीरामकृष्ण म्हणाले तू नाही, जगात तुझे हाडं काम करतील. आणि खरोखर हाडंच काम करतात आहे की नाही. त्यांच्या स्मृती, त्यांचे मंदिरं, त्यांचे काय वंडरफुल आहे बघा. ते कळा आहे की नाही. कृष्णाचे मंदिर, रामाचे मंदिर, राम जाऊन किती वर्ष झाले, आता त्यांचं मंदिर झालं आहे बघा. कल्पना करा तुम्ही. ते काय शक्ती आहे. ती चरित्राची शक्ती आहे, ती आत्मशक्ती आहे, ती ब्रह्मशक्ती आहे. ती काम करत असते, शरीर नाही काम करत की नाही. त्यामुळे जे काही आपण शुभकाम करू तिथे आपण बाजूला, आपण नाही. सगळ्यांना आपण मोठे लोक दूर जातात मग आहे की नाही. नको बाबा यांचं काम आहे, यांचं करू द्या ना. नाही आमचं काम नाही, सगळ्यांचं काम आहे. तुम्ही सगळे म्हणून करणार जे काय करायचं असेल ते की नाही. इतरांचं काम आहे की नाही. तनमन धनाने आपण सगळंच करायला पाहिजे. यज्ञदान तप त्याला म्हणतात, यज्ञदान तप की नाही. कर्तव्य आणि तुम्ही पार्थ तुम्ही जरूर करा. निश्चितम मत हे माझं उत्तम मत आहे. जरूर ते टाळू नका, दूर जाऊ नका, पळू नका. जरूर करा की त्यात तुमचा उद्धार आहे आणि इतरांचा उद्धार आहे की नाही.
मग सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो इथे बोलवल्याबद्दल, ऐकून घेतल्याबद्दल. याने नमस्कार, धन्यवाद. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.